आपण खरेखुरा अभिनय करतो ना, तेव्हा तो समोरच्याला भावतो, तो समोरच्यापर्यंत तो पोचतो. कोणता एखादा डायलॉग तुम्हाला लाऊडली बोलायचा आहे आणि पटकन तो आपल्याला एकदम कमी आवाजात बोलायचा, तर त्याच्यासाठी मग ब्रिदिंग तिथे कुठे आपण आपल्याला दम लागला नाही पाहिजे. वाक्यामध्ये जरा जरी आपण बदल केला का मग त्याचा अर्थ पण वेगळा निघतो. म्हणून त्याच्यासाठी ब्रिदिंग एक्सरसाइज असतात. मी बोलते ना, मी नाटकात कधी नाटकी रडत नाही, मी खरंच रडते. तुला मानलं तू गरम टोप एकदम इझिली उचलला. काही शब्द जड असतात तर ते स्पष्ट ऐकायला यावे, क्लिअर ऐकायला यावे, म्हणून तोंडामध्ये पेन्सिल घेऊन ती टंग एक्सरसाइज केली जाते. स्पर्धेच्या अटी असतात, जसे राज्यनाट्य स्पर्धा वगैरे असेल तर तुमचं एक वेळेचं बंधन असतं. सर्वात पहिले तुम्हाला नियम असतो की तुम्ही जी स्क्रिप्ट निवडता तर ती ज्या लेखकाची आहे तर त्याची तुम्हाला सर्वात पहिले परमिशन लागते. 2 ते अडीच तासापर्यंत तुमचं ते नाटक सादर झालं पाहिजे. जर त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही 5 मिनिटं जरी नाटक पुढे गेलं तर तुमचं नाटक बाद. असं कुठलं एक नाटक आहे ज्याच्यामध्ये त्या कॅरेक्टरमध्ये तू इतकी इन्व्हॉल्व झाली, जसं की तू म्हणालीस ते गिरिजा नाटक, कधी आपल्या पर्सनल लाईफवर त्याचा इफेक्ट होतो का एकदम बॅडली असा? नमस्कार मंडळी, मी मितेश आंगणे स्वागत करतोय आपल्या मराठी पॉडकास्टमध्ये ज्याचं नाव आहे कलाकर्मी. मंडळी, हा पॉडकास्ट खास त्यांच्यासाठी आहे जे रंगभूमीवर, पडद्यामागे आणि विविध कलांनी नटलेल्या कलाकारांच्या मनात डोकावण्याची इच्छा ठेवतात. तर आज आपण एका अशा रंगकर्मीला भेटणार आहोत, अशा कलाकर्मीला भेटणार आहोत जी गेल्या 10 ते 12 वर्षापासून रंगभूमीची अगदी प्रामाणिकपणे सेवा करते. आणि ही केवळ अभिनेत्री नव्हे तर अनुभव, संघर्ष आणि रंगभूमीवरील एक निष्ठेचं एक सुंदर प्रतीक आहे. चला तर मग तिच्या प्रवासाबद्दल आणि रंगभूमीच्या मागचं जग जाणून घेऊयात तिच्याच शब्दात, जिचं नाव आहे कविता जाधव. नमस्कार कविता. नमस्ते मितेश. एकदम चिल आणि एकदम रिलॅक्स मोडमध्ये बस आणि आपण आज मस्त गप्पा मारायच्या भरपूर अशा. भले एकदम असं फॉर्मली मी तुझा इंट्रोडक्शन करून दिलं नाही, पण खरंच जे आहे ते अगदी मनापासून आणि प्रामाणिकपणे सांगितलं की तू गेले 10 ते 12 वर्ष थिएटर करते, नाटक करतेस, कारण की बट ऑब्व्हियस इनबिल्ड तुझ्यामध्ये ते कला आहे ती, आणि जी ती जोपासली तू आणि तू आता इथपर्यंत घेऊन आलीस. तर ओव्हरऑल प्रवास आपण जाणून घेऊयाच, पण एक जरा प्रिव्हियस मोडवर येऊयात. तुझ्या जरा एक लहानपणापासून, म्हणजे मुळात या कलेची सुरुवात कशी झाली, उगमस्थान काय होतं? माझी खरी सुरुवात ना मितेश, 2रीला असताना आमच्या एरियामध्ये ऑर्केस्ट्रा ठेवला होता. म्हणजे दरवर्षी असतो, जसं आंबेडकर जयंती वगैरे असेल, बुद्ध पौर्णिमा असेल, तेव्हा ऑर्केस्ट्रा असतो. तर तिथे आईने माझं नाव दिलं होतं की ऑर्केस्ट्राला चल तू डान्स करायचा आहे. मला दिसला का बाई दिसला, या गाण्यावर छान डान्स येत होता. आणि ओपन शो होता आणि सगळी माझी तयारी, मम्मीने मस्तपैकी तयार वगैरे केलं, साडी वगैरे. आणि तिथे मेन एक स्टंट करायचा होता की त्या गाण्यामध्ये मशाल घेऊन डान्स आहे, तर खरोखरची मशाल घेऊन मला तो डान्स करायचा होता. हां, तर ते सगळं झालं आणि मम्मीने म्हणजे आमच्या चाळीमधल्या मुलांना सांगितलं होतं की हिचा डान्स आहे, मग तो मशालचा तो सीन झाला, ते करून झालं की दोघांना, म्हणजे आमच्या चाळीतल्या 2 मुलं होते, त्यांना सांगून ठेवलं होतं की तुम्ही तिथे उभं राहायचं आणि ती तुमच्या हातामध्ये मशाल देईल आणि ती पुढची म्हणजे डान्स कंटिन्यू करेल. ते सगळं झालं, मशाल पेटवली, मी माझा डान्स चालू केला, मस्त करते मी बघते अरे मशाल घ्यायला कोणीच नाही आहे, आता करू काय? पण म्हटलं नाही, आता एवढे प्रेक्षक लोक बसलेत, घाबरायचं नाही, आपण आपला डान्स कंटिन्यू ठेवायचा. बराच वेळ केला. मग आईच्या लक्षामध्ये आलं की तिथे कोणी नाहीये. माझी आई धावत तिथे आली आणि तिने माझ्या हातातून ती मशाल घेतली आणि त्याच्यानंतर मी माझा डान्स कंटिन्यू केला. पण मी कुठे थांबली नव्हती. तिथून माझी आहे ना, म्हणजे एक भीती तिथून निघून गेली की एक स्टेज फेअर असतो ना, पहिला सगळ्यात परफॉर्मन्स तो माझा फर्स्ट परफॉर्मन्स होता. तिथून माझी एक प्रेक्षकांसमोर आपण ती वेळ एक सावरून घेण्याची तिथून मी शिकले की घाबरायचं नाही, की मागे हे हटायचं नाही, ते मग कंटिन्यू करायचा. आणि मग म्हणजे हा ओव्हरऑल डान्सचा तुझा फर्स्ट होता.
मग त्याच्यात तर नाटक वगैरे पण तेव्हा तू करायची शाळेमध्ये असताना की कसं काय? शाळेमध्ये छोट्या मोठ्या काही स्पर्धा असेल तर मी करायची. हम्म, आणि नंतरला खरी सुरुवात तर कॉलेजमध्ये झाली. हम्म, आणि हां, दुसरी नंतर चौथीला आम्ही ना 4 बहिणी होतो. आता आईवडिलांचा वडापावचा व्यवसाय आहे. अच्छा. 4 मुलींना सांभाळणं, त्यांच्याकडे लक्ष देणं. आईवडील दोघंही व्यवसायाकडे त्यांचं, कारण कुटुंब मोठं असल्यामुळे थोडा आर्थिक बाजू त्यांना मग दोघांनाही हँडल करावं लागायचं. अच्छा. तर आमच्या घरचं वातावरण असं होतं ना, मितेश, माझी आई खूप स्ट्रिक्ट होती. हम्म, भले मुली आहे पण आम्ही फायनान्शियली एवढा आमचा काय प्रॉब्लेम नव्हता. पण माझ्या आईचं एक असायचं की कुठे म्हणजे ते गाडीवर, वडापावच्या गाडीवर जाताना आम्हाला सांगून जायची की तुम्ही कुठे जायचं नाही घरामध्ये. आम्हाला घरामध्ये सगळ्या सुविधा आमच्या म्हणजे आम्ही चाळीमध्ये राहायचो, तर चाळीमध्ये कोणाकडे टी व्ही नसेल पण आमच्याकडे तेव्हा टी व्ही होता. सगळ्या म्हणजे माझ्या मुली कोणाच्या दारामध्ये जाता कामा नये टी व्ही बघण्यासाठी, म्हणून सगळ्या सुविधा माझ्या आईने आम्हाला करून ठेवल्या होत्या. आणि मग ते आम्हाला सांगून जायची की मी गाडीवर चालली आहे वडापावच्या, तुम्ही टी व्ही वगैरे बघा, मी मध्ये येणार, कुठे कोणाच्या दारामध्ये जायचं नाही. मग आई जायची गाडीवरती आणि 7 वाजता एक राऊंड मारायची ती मध्ये, की बघायची मुली कुठे आहेत. जर एखादं कोणी बाहेर दिसलं का झालं, दरवाजा बंद आणि लाटणं घेऊन दे धनाधन फुल. ते एक माझ्या आईची खूप म्हणजे कडक हे होतं की त्यातून तिला एक भीती पण असायची की मुली आहेत तर कोणाच्या दारामध्ये काय, लोक कसे आहेत, ती एक काळजीपोटी ती आम्हाला मारायची. आणि मग नंतरला आजी होती माझी. आणि घरामध्ये 4 बहिणी, माझ्या मोठी ताई थोडी शांत आहे, मी 3 नंबरवाली पण ठीक आहे, चौथी तर ती खूप लहान होती, पण मी जास्त आगाऊ. मला भयंकर वाईट सवयी, म्हणजे कसं आई वगैरे माझी आजी वगैरे थोडे शिव्या वगैरे द्यायची, त्यांची घरामध्ये चालायचं. मग तिचं बघून माझं पण, मग आईला टेन्शन यायचं, अरे आता काय मी घराच्या बाहेर, वडील घराच्या बाहेर, मग हिच्यावर थोडे वाईट संस्कार पडायला, म्हणजे मीही शिव्या थोड्याफार द्यायला सुरुवात झाली. कारण घरामध्ये थोडंसं आजी शिव्या द्यायची तर मी पण, आणि मग आजी जे ऍक्ट करायची मग तेही घरामध्ये करून दाखवणं किंवा चिडवणं ह्या सगळ्या गोष्टी. मग आईला वाटायचं की नाही, ही पोरगी आता थोडी बिघडत चालली आहे, मग आता काय करायचं, 4 मुलींकडे लक्ष कसं द्यायचं. मग ठरवलं चला आता आपण हिला हॉस्टेलला टाकूया. अच्छा. हां, मग त्याच्यानंतरला चौथीला असताना मला ॲक्च्युली मला टाकायचं होतं हॉस्टेलला, पण माझ्यामुळे बिचाऱ्या माझ्या ताईला पण टाकावं लागलं. कारण मी एकटी कशी, मी लहान होती ना तेव्हा, चौथीला तरी पण लहानच होती. मग ताई 6वीला होती, आमच्या यामध्ये 2 वर्षाचा फरक. मग आम्हाला हॉस्टेलला टाकलं. आता आम्ही मुळात आहोत कोकणातलं आणि आम्हाला हॉस्टेलला टाकलं नाशिक सटाणा असं मालेगाव त्या साईडला आम्हाला हॉस्टेलला टाकलं. बरं ठीक आहे आता हॉस्टेलला, आणि पण तेव्हा मला पण खूप एक्साइटमेंट ना हॉस्टेलला जायचं. मग माझ्या डोक्यामध्ये इमॅजिनेशन चालू, वाव हॉस्टेलला जायचं म्हणजे हॉस्टेल कसं असेल, 4-5 मजली हॉस्टेल, आणि मग तिथे असं बेड, आत्ता ते बंक बेड बोलतात तसे बेड्स असतील, आणि मग आपल्याला असे नाईट ड्रेस वगैरे असणार, असं छान छान जेवण वगैरे, स्कूल वगैरे, असं माझं इमॅजिनेशन. फुल खुश, आमची तयारी सगळी चालू आहे, चला हॉस्टेलला जायचं, मुलींना टाकायचं. आईवडील थोडेफार इमोशनल आहेत, बाबा मुली दोन्ही जाणार, त्यांना एक टेन्शन. मी फुल खुश इमॅजिनेशनमध्ये ना, आता मस्त एकदम भारी हॉस्टेलमध्ये. आणि चाललं आमचा प्रवास. तो दिवस मला आठवतो, मस्त ST मध्ये बसलो, नाशिकपर्यंत पोचलो, छान वातावरण वगैरे. नाशिकच्या पुढे गेलो आणि गाडी थांबली एका हायवेला थांबली. म्हटलं उतरलो आम्ही. पप्पाने म्हटलं, पप्पा आलं का हॉस्टेल? पप्पा बोलले हो हॉस्टेल आलं. म्हटलं कुठे आहे? मला 5 मजली इमारत असेल ना असं मला वाटत होतं. तेच इमॅजिनेशन माझ्या डोक्यामध्ये. आणि बघते तर काय, समोर एक घर होतं आणि आतमध्ये गेलो, तिथे एक छोटंसं चूल होती. त्याच्या थोडं पुढे गेलं राईट साईडला एक छोटंसं ऑफिस आणि एक मोठासा हॉल, आणि त्या हॉलमध्ये 10 पोरी बसलेल्या. तर मी म्हटलं पप्पा हॉस्टेल कुठे आहे? पप्पा बोलतात हेच आहे. म्हटलं हे कोणतं हॉस्टेल?
तर म्हटलं नाही पप्पा, हॉस्टेल तर खूप असं मोठं असतं ना, 5 मजली वगैरे असं असतं. बोलतात नाही हेच हॉस्टेल. बाप रे, ते हॉस्टेल बघून मी असा भोंगाट पसरला. म्हणलं नाही, मला नाही राहायचं इथे, मला तुम्ही काहीतरी वेगळं होतं हॉस्टेल, तुम्ही कुठे मला आणून ठेवताय. नाही, आणि मी लहान असल्यामुळे मग रडारड वगैरे ती सगळी माझी चालू झाली होती. पण आता काय, एवढं ॲडमिशन वगैरे घेतल्यानंतर आम्हाला तिथे थांबणं गरजेचंच होतं. ॲक्च्युली ते हॉस्टेल नव्हतं, ते वसतिगृह होतं. म्हणजे वसतिगृह म्हणजे जे गरीब घराण्यातलं, म्हणजे तिथे राहणाऱ्या ज्या मुली, ज्यांचं फायनान्शियली बऱ्याच प्रॉब्लेम्स असतात, त्यांच्यासाठी ते ॲक्च्युली ते वसतिगृह होतं. तर आय थिंक वडिलांनी तेव्हा नीट चौकशी केली नसेल, त्यांनाही एवढं माहिती नव्हतं. तर आम्ही पण कसं, आमच्या एरियामधल्या 2 मुली होत्या तिथे, तर त्यांच्या ओळखीने आम्ही असं तिथे गेलो होतो. मग ठीक आहे, आता केलं. मग पप्पा गेले. मग तिकडचं वातावरण पूर्ण वेगळं. मग नंतर आम्हाला शाळा दाखवली. पण मी ते वसतिगृह हे होतं, पण शाळा खरंच 5 मजली होती. म्हणजे आत्ताची जी ICSE स्कूल असेल ना, जे मोठे मोठे, तशी आमची स्कूल होती. मुलींची स्कूल होती. सकाळची मुलींची शाळा असायची, संध्याकाळची दुपारची मुलांची शाळा अशी. असं शाळा बघून मी खुश झाले की नाही, खरंच चला ॲटलिस्ट शाळा तरी मस्त आहे. शाळेमध्ये म्हणजे बऱ्याच जसे आता BMC स्कूलमध्ये एवढ्या तेव्हा फॅसिलिटी नव्हत्या, पण तिथे आम्हाला बऱ्याच संगीताचे क्लास व्हायचे, वेगवेगळं जसे विज्ञान कॉम्पिटिशन वगैरे तिथे तेव्हा व्हायचे कॉम्पिटिशन वगैरे. तर आता तेव्हाचा एक तुला किस्सा सांगते की डान्स कॉम्पिटिशन होतं आमचं, आणि त्याच्यामध्ये पार्टिसिपेट, आता आम्ही हॉस्टेलच्या मुली भले, म्हणजे हे हॉस्टेलमध्ये शाळेमध्ये डान्स कॉम्पिटिशन? हा, डान्स कॉम्पिटिशन शाळेमध्ये. हॉस्टेल वसतिगृहामध्ये काय नाही, तिथे आम्ही राहणं वगैरे तेवढंच असायचं. पण शाळा आमची तिथून एक 5 मिनिटाच्या अंतरावर आमची शाळा होती. हा, म्हणजे बेल वाजली ना की आम्हाला कळायचं की शाळेची बेल, म्हणजे एवढं जवळ अंतर होतं, म्हणजे आम्ही पळत पण जाऊ शकतो असं. पण एकदम स्ट्रिक्ट, वेळेत पोचलं, जर थोडा लेट झाला का मग ते हातावर छड्या वगैरे, मग ते नखं चेकणं, हे म्हणजे शाळेचे जे रूल्स, ते एकदम स्ट्रिक्ट शाळा होती. शाळा सुंदर होती एकदम. आणि एकदा म्हणजे आमचं स्कूलमध्ये कॉम्पिटिशन होतं, डान्स कॉम्पिटिशन होतं. तर आता तिथे पण तेव्हा ऑडिशन व्हायच्या, तेव्हा शाळेमध्ये ऑडिशन, म्हणजे तुम्ही बघणार तुमचा डान्स कसा आहे, त्याच्यानंतर तुम्हाला मग सिलेक्ट करणार असं. मग आता मी 2रीला असताना दिसला का बाई दिसला या गाण्यावर डान्स केला होता, मला त्या स्टेप माहिती आहे. आता मला पण नाही, आता करायचं आहे ना, डान्स करायचं आहे, पण मग गाणं कुठे? मग तेव्हा काय गाणे CD वगैरे गाणं काहीच नव्हतं. मग एक मुलगी डान्स करत होती, म्हणजे बाकीच्या मुली ज्या ऑडिशन देत होते ना, त्यातलंच म्हटलं चला आता आपण ॲटलिस्ट आपलं नृत्य तरी दाखव, आपण जसं करतो तसं. मग ते हे शाहरुख खानचं गाणं आहे ना, चल छैया 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 छैया, ते गाणं होतं. तर एका म्हणजे ज्या मुलीचा डान्स झाला होता तिला म्हटलं मला दे ना, म्हणजे आम्हाला, म्हणजे माझ्या बाकीच्या मुलींनी पण थोडं रिक्वेस्ट केली की तुझी तेव्हा कॅसेट होत्या, तुझी कॅसेट दे, म्हणजे तिला पण डान्स करायचा आहे. तर मग तेव्हा ती कॅसेट लावली आणि डान्स केला जसा जमेल तसा. पण तेवढ्या याच्यामधून तेव्हा तर काय प्रॅक्टिस वगैरे केली नव्हती, कारण मला त्या गाण्यावर काय डान्स माहिती पण नव्हतं, ते गाणं एवढं काय माहिती, पण बस आपल्याला नाचायचं आहे, बस मस्त नाचले. आणि त्याच्यामधून पण मग माझं सिलेक्शन झालं होतं डान्ससाठी. आणि मग तिथे फायनलला तुम्ही तुमच्या मनाचं गाणं करायचं असं होतं. आता झालं, फायनल राऊंड आला, उद्या डान्स आहे, फायनल राऊंड आहे, पण आपल्याकडे गाणं कुठे आहे? दिसला का बाई दिसला, मला दिसला, मी म्हणते नाही मला दिसला का बाई दिसल्यावरतीच करायचं आहे, कारण मला त्याच स्टेप येतात, दुसरा येत नाही, तर मी म्हणजे जिंकणार नाही. ते आत्ता काय करायचं आणि कसं बसं. तेव्हा तर आमचं म्हणजे परिस्थिती, म्हणजे तिथे वसतिगृहामध्ये काहीच फॅसिलिटी नाही ना रे. मग आजूबाजूला पण काही वस्ती होत्या, मग तिथून आण साडी, बाजूवालीकडून साडी आण, मग ती साडी फाटलेली ती कशी बशी गुंडाळली, इथून बांगड्या वगैरे, मुलींनी मिळून माझा मेकअप वगैरे केला, डान्स करायचा. गाणं कुठे आहे? उद्या आपल्याला डान्स करायचं आहे, सकाळी आपलं डान्स आहे, पण गाणं कसं आणणार? मग मुली शेवटी हुशार, त्यातली एक जण ताई होती, ती आरती ताई होती, ती मला म्हणाली थांब, मी मार्केटमध्ये ना हे गाणं कुठेतरी ऐकलं होतं,
मी जाते. ती बिचारी पळत पळत गेली होती आणि तिने ते गाणे ना कुठेतरी पार्लरवालीकडे ते गाणं ऐकलं होतं. अच्छा. दिसला गा बाई दिसला. मग तिने तिला जाऊन रिक्वेस्ट केली की ताई आम्हाला ना कॅसेट दे, म्हणजे आमच्या ग्रुपमधल्या मुलीचा डान्स आहे. मग ती तिथून जाऊन ती कॅसेट घेऊन आली बापरे. आणि त्याच्यानंतर मग ते गाणं तिथे लावलं आणि तेव्हा डान्स परफॉर्म केला. आणि त्याच्यामध्ये पण मितेश माझा नंबर आहे ना दुसरा आला होता. पण कसं आहे ना, आम्ही वसतिगृहामध्ये थोडं तिथे ॲक्च्युली ते स्कूलचं वातावरण कसं तिथे कास्टिझम थोडंसं आम्ही तिथे बघितलं होतं. त्यामुळे आमच्यामध्ये थोडा भेदभाव व्हायचाच. तेव्हा ते काही टीचर्स शाळेतर म्हणजे सगळेच नाही, काही क्वचित टीचर थोडंसं हे करायचे, कारण ह्या वसतिगृहातल्या मुली आहेत आणि म्हणजे आहेत. आम्ही भले होतो पण आम्ही प्रत्येक जण कशात ना कशात हुशार होतो. कोण अभ्यासात तर कोणी डान्समध्ये, कोण स्पर्धेमध्ये वगैरे, क्रीडा म्हणजे खेळण्याच्या याच्यामध्ये. दुसरा नंबर होता माझा. तेव्हा माझा दुसरा नंबर घोषित केला होता. आणि आपलं बक्षीस समारंभ केव्हा असतं, जेव्हा प्रजासत्ताक दिवस वगैरे असतं तेव्हा आपल्याला बक्षीस वगैरे दिलं जातं. दुसरा नंबर आणि माझं नाव अनाऊन्स केलं की कविता जाधव 5वा क्रमांक. पोरी म्हणे अरे हे तुला तर आधी दुसरं सांगितलं होतं, मग अचानक 5वं कसं? मग कसल्या पोरी ऐकतात आहेत. गेल्या ना जाऊन डायरेक्ट भांडायला प्रिन्सिपलकडे. हे राडा त्या प्रिन्सिपलशी पण एवढा भांडव ना, तुम्ही म्हणजे कास्टिझम काच करता. त्या मुलीचा जर दुसरा क्रमांक आला तर मग तुम्ही 5. मग भांडून तो दुसरा क्रमांक घेतला होता. डेंजर बापरे, एवढा डेंजर. आणि म्हणजे एकंदरीत म्हणण्याचं कसं की आम्हाला म्हणजे मला कला नाही, आपल्याला डान्स करायचा आहे, आपली कला आपल्याला हे दाखवायची आहे, ती एक धडपड होती. म्हणजे त्यात धडपड माझ्या एकटीचीच नव्हती, त्या मुलींची पण होती की नाही आपल्यामधून कोणतरी. कारण प्रत्येक जण तिथे राहणाऱ्यांना कसे देवळा नाशिक ह्या ठिकाणी आहे ना, आजूबाजूला जे राहणारे लोक होते ना, म्हणजे रिटायर म्हणजे पोस्टिंग झालेले, म्हणजे कोणी पोलीसवाले, आमच्या शाळेमध्ये शिकणारे मुलं पण आहे ना, कोणी प्रोफेसरची मुलं किंवा पोलीसवाल्यांची मुलं, बँकेची, म्हणजे असा क्राऊड खूप छान. पण आम्ही थोडंसं वसतिगृहातला असल्यामुळे ना आमच्याकडे थोडं त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन आहे ना नेहमी काहीतरी वेगळाच असायचा. एकदा तर आम्हाला म्हणजे चांगलं आठवतं याचं, फीवरून 25 रुपयावरून आहे ना आमच्या ग्रुपमधल्या मुलीला मारलं होतं की तू फी नव्हती. कारण मुली गरीब ना रे, एकदम खेडेगावातून वगैरे आलेल्या मुली नाही वेळेवर फी वगैरे भरू शकायच्या. मग त्यांना ना असं ग्रुप करून मारलं होतं. एवढं सगळं असं लहानपणी आय थिंक तू 4वी-5वीला असशील, तेवढ्या ह्याच्यामध्ये सगळं ऑब्झर्वेशन पॉवर, त्याच्यात तुझे इमॅजिनेशन, म्हणजे कुठेतरी एका अभिनेत्रीला जे आपल्याला कुठेतरी इनबिल्ड आपल्यामध्ये असावं लागतं ते होतं तुझ्यामध्ये, डान्स आणि या सगळ्या गोष्टी. पण जसं जसं तुझं स्कूलिंग कम्प्लीट होत गेलं आय गेस, त्यावेळेला तुला रिअलाइज कधी झालं की मला आता म्हणजे ऍक्टिंग मध्ये? म्हणजे आता हॉस्टेलवरून आलं म्हणजे 2 वर्ष मी काढले, कारण तिथे खूप हाल व्हायचे हॉस्टेलमध्ये. त्याच्यानंतर मग नाही, पप्पांना म्हटलं नाही मला नाही जमणार तुम्ही मी नाही. मग त्याच्यानंतर ताईने कंटिन्यू केलं हॉस्टेल. मी मग मुंबईला आले 7वीला. मग 7वीला मला विक्रोळीला उत्कर्ष बालमंदिरमध्ये टाकलं. आणि मग नंतरला 7वी नंतर बाबा वगैरे, नाटकाची आवड होती आमच्या घरामध्ये, वडिलांना पण नाटक वगैरे आवडायचं. मग आम्हाला फिरायला जायचं असेल तर कुठे आमचं फेमस शिवाजी मंदिरला जायचं, नाटक बघायचं, म्हणजे हे वातावरण होतं घरामध्ये नाटकाचं. पण खरी सुरुवात बोलतात ना, एक प्लॅटफॉर्म लागतो प्रत्येकाला, तर माझी सुरुवात ही कॉलेजमधून झाली. अच्छा. कॉलेजमध्ये असताना 13वीला असताना 10वी नंतर मी नर्सिंगचा कोर्स केला. कुठलं कॉलेज होतं तुझं? आंबेडकर कॉलेज. अच्छा. मग त्या कॉलेजमध्ये नाटकाच्या स्पर्धा वगैरे असं व्हायच्या? हा, नाटकाच्या स्पर्धा व्हायच्या. माझं नर्सिंग झालं होतं. मी 10th नंतर 11वी नाही केली, 2 वर्ष मी डिप्लोमा केला, नर्सिंग केलं. आणि त्याच्यानंतर मग माझ्या इंटर्नशिप असायच्या ना नर्सिंगच्या, म्हटलं तर ड्युटी असायची, मॉर्निंग शिफ्ट, सेकंड शिफ्ट. अच्छा, म्हणजे तू नोकरी पण करत? हा, मी जॉब पण करत होती. जॉब करून मग नाईट कॉलेजला मी जायची. अच्छा. सकाळी माझी एक शिफ्ट असेल, शिफ्ट करून मग मी नाईटला कॉलेजला जायची. नाहीतर मग समजा कधी नाईट शिफ्ट असेल तर मग कॉलेजवरून डायरेक्ट ड्युटीवर जायची. अच्छा. हां, असं. तर मग कॉलेजमध्ये FY BA ला असताना तिथून सुरुवात झाली. म्हणजे कॉलेजतर्फे पण कॉम्पिटिशन होतात ना. मग आंबेडकर कॉलेजमधून तिथे तेव्हा एकांकिकेची
बाहेरून अच्छा. काही सर यायचे, म्हणजे तेव्हा आम्हाला संदीप रेडकर म्हणून होते. संदीप ते सर यायचे आम्हाला, हां. संदीप रेडकर यायचे. आणि त्यांच्यासोबत आहे ना गौरव मोरे तर माहिती आहे सगळ्यांना. आता ते काय माहिती आता ओळखत असेल की नाही, पण ते यायचे ते शिकवायला गौरव आम्हाला. त्यावेळेस शिकवायला यायचा. त्यावेळेस त्यांचा ग्रुप होता, तर ते हां. आम्हाला शिकवायला यायचे. मग अच्छा. तिथून माझी एकांकिकेची वगैरे तर तेव्हा तू तिथून थोडं हळूहळू स्वतःला ओळखायला लागलीस की मी ऍक्टिंग करू शकते. हा हो 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 अदरवाईज तुला असं माहित नव्हतं, म्हणजे तू तेवढी ओळखू शकत नव्हती ओळखत की नव्हती की मी या हो क्षेत्रासाठी बनली की नाही. बनली आहे. हो. अच्छा. मग तिथून हळूहळू एकांकिकेची सुरुवात. मग तिथे रिहर्सल सरांचे सुरुवातीला कसं ते त्यांचा वर्कआउट जास्त. आणि ते तर होतंच. आणि अभ्यास म्हटलं तर नाईट कॉलेज म्हटलं तर मग थोडा कंटाळा पण यायचा. अभ्यास म्हटलं चला मग एक या निमित्ताने आपल्याला थोडं कॉलेज पण मग करायला भेटतं. थोडं नाटकाच्या बाहेर निमित्ताने. नाटकाच्या निमित्त तो एक हेतू. आणि पण आवड होती, मला आवड होती कलेची, तर मला लहानपणापासूनच आवड आहे, तर ती एक होती. आणि तिथे एक आहे ना एक भारी काय असायचं माहिती आहे का मितेश, की आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे ना टीचर्स लोकांचा थोडा वेगळा असायचा. म्हणजे छान असायचं ना, यार कलाकार आहे, काहीतरी करतात आहे ॲक्टिव्हिटी. पण बाकीची मुलं मग पिरियड चालू असायचं, मग आता रिहर्सलचा टाईम आहे ना, मग आम्ही रिहर्सलला जायचो, मग त्यांचा जीव वर खाली, ह्यांचं भारी आहे, ही लोक जातात नाटकवाली रिहर्सलला आणि आम्हाला इथे. मग आम्हाला मग ते सारखं सरांना बोलणं, मग आम्हाला चिडवणं वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्या. मग तिथून माझी सुरुवात झाली, एकांकिकेपासून सुरुवात झाली. मग त्याच्यानंतर सरांच्याच ओळखीने त्याच ग्रुपतर्फे आम्ही पथनाट्य करायला लागलो. अच्छा. हां, पथनाट्य बरेच पथनाट्य. म्हणजे तेव्हा माहिती आहे ना छोटे विषय काही पॉलिटिक्स कारण तेव्हा सोशल मीडिया एवढं नव्हतं, मग लोकांपर्यंत कसं पोचणार. मग तेव्हा पथनाट्य वगैरे जास्त व्हायचे, म्हणजे HIV म्हणा किंवा असे वेगवेगळे आजार असेल, तर लोकांपर्यंत काही आपल्याला पोचवायचं आहे, तर त्या थ्रू पथनाट्य करण्यासाठी पण तो आवाज आणि तो हो बेस. हो तिथून मी खरी बोलते ना, खरा अभिनय मी तिथून शिकले. काय म्हणजे असं स्पेशली पथनाट्यामधून तू काय शिकलीस? पथनाट्यामध्ये म्हणजे कसं आहे ना, एकतर तुझी भीती, एवढ्या लोकांसमोर तुम्हाला तुमचा विषय मांडायचा आहे आणि बिनधास्त. आणि त्याच्यामध्ये पण लोकांचं लगेच लोक जमा होत नाही ना, आपल्याला एक्सेप्ट करत नाही आणि जमा होत नाही. मग त्यांना ते जमा करायचं, मग ती कला तिथून शिकली की नाही, ऑडियन्सला आपल्याकडे खेचायचं कसं, ती कला मी तिथून शिकले. आणि बिनधास्त म्हणजे मेन जास्त म्हणजे आपल्याला एक भीतीच असते ना, की बाबा ह्याला काय वाटेल काय ना, मग तिथून बिनधास्तपणा शिकली. बिनधास्त एकदा आपण करायला लागलो ना, का मग मागचा पुढचा विचार नाही करायचा, बिनधास्त करायचं. आणि मध्ये दिवसभरातून त्याचे किती शो व्हायचे पथनाट्याचे? पथनाट्याचे 3-4 शो असायचे, पण कुठे कुठे कधी मालाडला असायचे, कधी विरारला असायचे. तुला म्हणजे ऑटोमॅटिकली जसं तुला काम मिळत गेलं तसं तसं तू त्याच्या थ्रू वाहत गेलीस प्रवाहात ऍक्टिंगच्या. असं सगळ्यात मिळालेलं म्हणजे पहिलं स्टेज प्रॉपर रंगमंच. पहिला रंगमंच बघ, आता आम्ही आंबेडकर कॉलेजला होतो, तर त्याच्यानंतर आता ओळखी होतात ना, आपलं ग्रुप एकदा ओळख झाली का मग कुठून ना कुठून स्पर्धेचं निघतं. तर त्याच ग्रुपमधल्या मुलांनी म्हणजे कामगार स्पर्धा, आता विक्रोळीला कामगार कल्याण स्पर्धा, तिथून माझी खरी सुरुवात झाली. तिथे मुलं म्हणजे ठरलेलं कामगारमधून उतरायचं, कामगार स्पर्धेमधून उतरायचं, म्हणजे मुलांचाच आमचा ग्रुप. त्यात काही 2 मुली होत्या, मुलं होते. मग आम्ही राडा म्हणून नाटक होतं, ते नाटक आम्ही उतरवलं होतं. आणि त्याच्यामध्ये माझी पहिली भूमिका मी आईचीच होती, कारण मी थोडीशी हेल्दी वगैरे असल्यामुळे मग मला ती भूमिका. तुझं वय काय होतं तेव्हा? पण तेव्हा एक असेल 22-20 20-21 वर्षामध्ये. त्याच्यामध्ये तुला आईचं कॅरेक्टर मला दिलं होतं. म्हणजे ती स्टोरी कशी होती माहितीये का, वास्तव मूवी बघितलाय ना, त्याच्याशी रिलेटेड ती स्टोरी होती. असं मग तिथून एक माझी सुरुवात झाली होती. मग त्याच्यानंतर बळी नाटक मिळालं. मग बळी नाटकामध्ये मला अभिनयाचं प्राइज मिळालं होतं. खरी मग पारितोषिक
तिथून बळी सुरुवात नाटक आपण केलं होतं ना? आपण केलं होतं, तुला माहिती. तर बळी नाटकामध्ये ते तुझा पहिला डेब्यू होता रंगमंचावर, म्हणजे असं प्रॉपर असं कामगार कल्याणच्या स्टेजवर? तो नाही, तुझा पहिला नाही, होता पहिलं debut? नाटक माझं राडा झालं होतं ना. राडा. ओके. त्याच्यामध्ये मी कामगार कल्याणलाच केलं होतं? कामगार कल्याणलाच केलं होतं. ओके. पण ते काय नंबरामध्ये वगैरे आलं नव्हतं. ओके. नसेल आता त्या फर्स्ट आपल्या राज्य स्पर्धा सुरू असायच्या ना कामगार कल्याणला, हा, विक्रोळीला? कामगार कल्याणच्या स्पर्धा. तर ते असं ग्रुप थ्रू हा. तुला मिळालं होतं आणि हा, मग तसंच मिळालं बळी होतं. नाटक आपण केलं होतं त्यावेळेला तू आवडीचं ते रोल केला होता. हा, मग ते राडा केल्यानंतरच बघा ना, ओळखीने मग ओळखीतून तुला मग ते म्हणजे मिळालं. कुणीतरी मला बघितलं होतं, माझा हा. अभिनय बघितला होता आणि त्याच्यानंतर मग मला बळी मिळालं होतं. ते कसं एक साधारणतः एक बबली कॅरेक्टर होतं, खूप हो, एक ते लहान एक मुलीचं. 14-15 वर्षाचा एक 14-15 अल्लड वर्षाचा. मुलगी हा. अशी, म्हणजे एक गरीब घराण्यातली वगैरे तर अशी. तुला ते का, म्हणजे बक्षीस त्याचं मिळालं, पण त्याच्यासाठी तेव्हा तेवढी समज होती, म्हणजे काय प्रकार, कसं काय मिळालं बक्षीस आणि तू काय अभ्यास केला होता त्याच्यासाठी मुळात त्या बघ, कॅरेक्टर? तेव्हा ना ऍक्च्युली तेव्हा काय एवढं सोशल मीडिया वगैरे नव्हतं बरोबर. आणि नाटकाचं एवढा अभ्यास करणं पण एवढी म्हणजे हे नव्हतं की आपल्याला अशा तेवढं एवढी समज नसायची. बरोबर. हा. नव्हती. हा. पण कसं ना, एक आपण एकदा स्क्रिप्ट रीडिंग केल्यानंतर आपण ते पात्र जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपल्याला बऱ्याच गोष्टी कळतात की हे पात्र काय आहे. म्हणजे आता ही एक 14-15 वर्षाची मुलगी आहे आणि ती अशी गरीब फॅमिली आहे. मग तिचा भाऊ आहे. मग ह्याच्यामध्ये ह्या नाटकामध्ये त्या दोघा भावांची भांडणं वगैरे दाखवली आहेत. मग एकंदरीत मग भाऊ बहीण जे असतात, जे भाऊ बहीणचं ट्विनिंग असतं ते असेल. मग ती एक समज मी डोक्यामध्ये ठेवली होती आणि मग इमोशनल त्याच्यामध्ये म्हणजे काही इमोशनल सीन वगैरे होते. तर मग बघ, मी मुलगी, माझी पण आम्ही 4 बहिणी आहे, तर ते एक असतंच प्रत्येकामध्ये इमोशनल. म्हणजे तुझं ऑब्झर्वेशन आणि इमॅजिनेशन त्या नाटकामध्ये तेव्हा कामी आलं. माझं असंच आहे की मी नाही लगेच इमॅजिन करते कोणत्याही गोष्ट. आता माझा हा सीन असेल तर मी लगेच इमॅजिन करते की हा सीन कसा असेल, मग तो कसा झाला पाहिजे, मग मला काय रिॲक्ट झालं पाहिजे. आणि आपण जेव्हा एखादं पात्र वाचतो तेव्हा ते आपण आत्मसात करतच असतो. मग ते आत्मसात केलं की ते आपोआप येतं त्या गोष्टी. म्हणजे ती तुझी प्रोसेस आहे. हो, माझी प्रोसेस आहे. हो. आणि त्याच्यामध्ये पण माझं काही रडण्याचं, मग तेव्हा मी बोलते ना, मी नाटकात कधी नाटकी रडत नाही, मी खरंच रडते. आणि जेव्हा आपण खरेखुर अभिनय करतो ना तेव्हा तो समोरच्याला भावतो, तो समोरच्यापर्यंत तो पोचतो. मग असं जेव्हा काम करत असताना त्यावेळेस प्रेक्षकांचा अनुभव, आईबाबांचा अनुभव, आईबाबांचा काय अनुभव, एक्सपिरियन्स होता, रिॲक्शन्स होते जेव्हा तुझं ते नाटक बघायला आले होते तेव्हा? बळी नाटकाच्या वेळेस मग आई नव्हती, पप्पा आले होते. ऑफकोर्स पप्पांना तेवढा अभिमान, म्हणजे यार माझ्या मुलीला प्राईज मिळालं. आणि असतंच ना, प्रत्येक आईवडिलांना तो अभिमान असतोच. माझ्या वडिलांना पण असं छान वाटायचं. नाही म्हणते माझ्या अजूनही म्हणजे तेव्हाही माझं तेवढंच कौतुक करायचे आणि अजूनही तेवढंच कौतुक करतात. मग नाही, माझी मुलगी नाटकात काम करते, माझ्या मुलीला प्राईज मिळालं. मग असं प्रत्येक जो कोणी भेटेल त्याला मग सांगत सुटायचे की नाही ह्या नाटकामध्ये तिला प्राईज मिळालं. त्यांना भरपूर अभिमान. नंतर मी हमीदाबाईची कोठी केलं. अच्छा. ते त्याच्यामध्ये पण तू होतस, तिला माहितीच आहे. हमीदाबाईची कोठी. आपण ते नाटक कसं, आपण सतत एकत्र 3 नाटक एकत्र आपण केले, 3 नाटक नटसम्राट, एकत्र केले. हमीदाबाईची कोठी आणि बळी नाटक. हमीदाबाईची कोठी हे नाटक माझं म्हणजे माझ्या एवढ्या ह्याच्यामधलं माझं खूप आवडतं ते नाटक होतं. एकतर ते नाटक करताना आपल्याला माहितीये मितेश, आपल्याला डिरेक्टर कोण नव्हता. आपणच ते नाटक बऱ्यापैकी बसवलं होतं आणि ते कॅरेक्टर वेगळं होतं, त्याचा अभ्यास वेगळा होता. कारण बघ, बळीमध्ये मी आवडी केली ती माहिती आहे मला थोडीफार. मी आजूबाजूला कुठेतरी ती बघितली होती, ती चुलबुली मुलगी, ते आपण हे करू शकतो. पण कोठ्यावरती राहणारी, कारण तिथपर्यंत तेव्हा एवढी समज नव्हती ना. कारण त्याच्यामध्ये हमीदाबाईची कोठी हे नाटक एक कोठ्यावरती रिलेटेड होतं. तर त्याच्यामध्ये माझा सईदाचा रोल होता. मग
कोठ्यावरती राहणार मग तो अभ्यास कसा करायचा, कोठ्यावर राहणारी एक मुलगी, मग ती माहिती कुठून घ्यायची, मग तिथे पण मग माझं इमॅजिनेशन मग ते कसं असेल, मग थोडंसं मग तेव्हा मी थोडंसं सर्च केलं होतं, पण ते कसं मूवी यूट्यूबवर एवढं काय क्लिअर येत नाही, थोड्याफार काही क्लिप्स, आणि मग तेव्हा थोडंसं मी वर्कआउट कसं केलं की थोडं वाचन केलं होतं शहिदावरती किंवा कोठ्यावरती राहणारी, अजून थोडंसं आमच्या सरांना वगैरे पण विचारलं की कोठ्यावरती राहणारी लोक कसं, मग त्यांचं वावरणं वगैरे कसं असेल. आणि एकदा माझं तर नेहमीप्रमाणे स्क्रिप्ट रिडिंग केलं का मी इमॅजिन करतच असते माझ्या कॅरेक्टरविषयी. तिथेही ते केलं होतं आणि त्याच्यामध्ये मग मला उत्कृष्ट अभिनयाचं प्राइज मिळालं होतं. शहिदाच्या याला उत्कृष्ट अभिनयाचं प्राइज मिळालं होतं. कारण मला असं वाटतं ते मला कदाचित कशामुळे मिळालं असेल, कारण आपण बोलू ना की आपल्याला डिरेक्टर नव्हता, त्याच्यामध्ये बराच वर्कआउट आपणच केला होता. नाटक बसवण्यापासून ते शेवटपर्यंत आपण स्क्रिप्ट रिडिंग वगैरे, पाठांतर. कदाचित तेव्हा थोडंसं माझं नाटकाचं इम्प्रूव्हमेंट, कॅरेक्टरमध्ये जास्तीत जास्त इन्व्हॉल्व्ह होणं, तिथून हळूहळू आपल्याला कळत जातं ना, आपण जसं एक एक पुढे पावलं टाकत जातो एक एक कॅरेक्टर्सची. आता ओव्हरऑल बघ, आता आवडीचं कॅरेक्टर म्हण, सईदाचं कॅरेक्टर म्हण, किंवा याच्या अगोदर राडामध्ये तू एक कॅरेक्टर प्ले केलं होतंस, त्या लँग्वेज, त्या कॅरेक्टर्सना भाषेचं असं हे नव्हतं, बंधन नव्हतं, फ्रीडम आहे त्याला की तू कशीही बोलू शकतेस, कुठे काही हे नाही आहे. आणि जेव्हा कधी कधी आपण आपल्या स्वभावाच्या अपोजिट कॅरेक्टर आपल्याला मिळतं कधी कधी, की एक शुद्ध बोलणारी ब्राह्मण घराण्यातली मुलगी, जेव्हा तुला ते मिळालं कॅरेक्टर, नटसम्राटमध्ये शारदाचं कॅरेक्टर तू प्ले केलं होतं, त्यावेळेला तुला ते कितपत कठीण होतं तुझ्यासाठी? बाबा ते अवघड होतं, कारण आहे ना कसं आहे माहितीये का, आता मी ज्या एरियामधून आलीये, आमच्याकडे असेच जोरजोराने ओरडणारीच लोक आहेत, इथून तिथून आवाज देणारी लोक आहेत, आणि घरामध्ये वातावरण पण तसं असल्यामुळे मोकळेपणाने, मग ती एक सवयच असते आपल्याला एकदम. आणि त्याच्यानंतर मी असं अचानक कॅरेक्टर आल्यानंतर मग थोडी तारांब, मग भाषे, आणि माझा भाषेचा खूप प्रॉब्लेम आहे. शुद्ध बोलायला काय मला जमत नाही. तू मला गावठी कॅरेक्टर सांग, असं कोणतं रानटी कॅरेक्टर सांग, मी मस्त बोलेल, पण असं एकदम प्रॉपर असं शुद्ध मला नाही जमत मला. आणि ते मला अवघड गेलं होतं सुरुवातीला. जेव्हा मला सांगितलं होतं की तुला शारदा करायचंय, मला चांगलं आठवतं, आपणच गेलो होतो शिवणकर काकांच्या इथे, आणि मी वाचत होते, बापरे म्हटलं यार कसं एवढं शुद्ध, कसं काय बोलायचं. आणि एक भीती होती, यार मला सिलेक्ट करतील का. पण तेव्हा मी एक कास्टिंग वाईज जात होते. अभिनय होता, भाषेचा थोडा प्रॉब्लेम होता, पण आपल्या डिरेक्टरची कृपा, त्यांनी करून घेतलं माझ्याकडून. आणि कलाकाराला ते करावंच लागतं. तुम्हाला त्या कॅरेक्टरला न्याय द्यायचा, तुमची ती भाषा जशी आहे तशी मग आपण करतो. तुला असं वाटतं का की लँग्वेजला बॅरियर असणं म्हणजे गरजेचं, की म्हणजे शुद्ध मराठी बोलता आलं म्हणजे हा चांगला कलाकार आहे, किंवा असं काही नसतं बंधन, हे तर तू प्रूव्ह केलंस. बिकॉज कारण की कसं होतं, काही लोकांचं अपब्रिंगिंग असतं की त्यांचं मुळातच घरात सगळं शुद्ध बोलणं चालू असतं. काही लोक नाटकातून शिकतात बोलायला. आपल्याला भरपूर शब्दकोश असे जे आहेत, आपण नाटकात स्क्रिप्ट वाचून आपल्याला नवीन शब्दांची ओळख होते, आणि मग आपण तसं बोलायला लागतो, आणि मग तसं एक हे होतं. तर ते खूप एक चॅलेंजिंग असतं प्रत्येक आर्टिस्टसाठी. आणि मे बी आय डोंट थिंक सो की त्याच्यावरनं कोणाला जज केलं पाहिजे, आणि कॅरेक्टर्स पण तसे मिळाले पण पाहिजेत. तर तुला काय मत आहे की आपल्या या नाट्यसृष्टीमध्ये रंगमंचावर काम करणाऱ्या कलाकाराला स्पष्ट मराठी बोलता आलं पाहिजे, म्हणजे नुसतं रंगमंचावरच नाही तर सिरियलमध्ये काम करणाऱ्या सुद्धा कलाकाराला, इन शॉर्ट इन ब्रॅकेट कलाकाराला शुद्ध मराठी बोलता आलं पाहिजे, कारण की त्याने ती भाषा, त्यांचं कॅरेक्टर आणि त्याचं जे आहे कन्वे ते इझिली झालं पाहिजे. यावर तुझं काय मत आहे की अभिनय आणि भाषा शैली जी आहे ते कितपत इम्पॉर्टंट आहे? मला नाही असं वाटत. कारण बघ, शुद्ध मराठी जर तुझी स्क्रिप्टची गरज आहे, तुझ्या कॅरेक्टरची गरज आहे, तिथे बोलतात ना आता नटसम्राटमध्ये तुझं शुद्ध भाषा आहे, कारण ही कॅरेक्टरची गरज आहे, लेखकाने तसं लिहिलंय, तिथे तुम्हाला त्या कॅरेक्टरला न्याय द्यायचा तर तुम्हाला ती भाषा वापरावीच लागेल. म्हणजे ज्या भाषेमध्ये तुमची स्क्रिप्ट आहे, जे लोकांपर्यंत प्रेझेंट करायचं, तर तिथे तुम्ही ती भाषा वापरू शकता. पण
शुद्ध मराठी असं काही नसतं बघ. प्रत्येकाची भाषा वेगवेगळी असते. गावाकडे राहणाऱ्याची पण भाषा वेगळी असते. जो त्याचा टोन असतो तो त्याच्यासाठी शुद्धच असतो. त्यामुळे मला नाही असं वाटत की शुद्ध भाषा असं नसतं. जी ज्याची बोली भाषा असते ती त्याच्यासाठी ती शुद्धच असते. पण मग काही लोक असे बघ हे करतात की नाही म्हणजे जसं तू म्हणालीस की कॅरेक्टरच्या रिक्वायरमेंट प्रमाणे ती लँग्वेज असावी. बरोबर. काही लोक त्याच्या व्यतिरिक्त पण जज करतात की तुला स्पष्ट बोलता येत नाही म्हणजे अरे तू ऍक्टिंग फील्डमध्ये आहेस, तुला तर स्पष्ट बोलता आलं पाहिजे. नाही, मला असं वाटतं की ॲज जर तुझी कॅरेक्टरची गरज आहे, तुझी स्क्रिप्टची गरज आहे, तर तू ते दे. कारण आपण अभिनय करतोय, आपण एखादं नाटक करतोय, तर जी त्याची गरज आहे, जी त्याची नीड आहे ती दे. पण तुला तुझ्या पर्सनल लाईफमध्ये पण तुला शुद्धच बोलता आलं पाहिजे मला नाही असं वाटत. की तुला जे कम्फर्टेबल आहे, तुझी जी भाषा आहे त्या भाषेत बोल. जी तुझी जी लहानपणापासून थोडंसं काही असेल, थोडेफार चेंजेस. तर अभिनेत्याला शुद्ध मराठी बोलताच आलं पाहिजे, हे कितपत राईट आहे? नाही, मला नाही असं वाटत की एकदम शुद्धच बोलतं. तुम्ही तुमच्या भावना पोचवताय ना समोरच्यापर्यंत, समोरच्याला समजतंय ना, तर ठीक आहे. मग एवढं एकदमच असं कारण तू ब्राह्मण फॅमिलीमध्ये राहिलेला आहेस किंवा मी माझ्या त्या फॅमिलीमध्ये, तर तुझी भाषा मला लगेच नाही येणार ना. कारण तू लहानपणापासून तीच भाषा त्या ह्याच्यामधून आलेला आहेस, तर मी त्याच्यातून नाही आली आहे, तर मग मला कसं लगेच येईल. भले मला थोडा वेळ लागेल, तू ते हे कर. कारण तुझ्या सोबत राहून आपण संगतीचा पण थोडा परिणाम होतो. जेव्हा आपले फ्रेंड सर्कल त्या ह्याचे असतात, जरा आपण थोडंसं गावंढळ असू, आणि गावंढळ म्हणता येणार नाही, आपली थोडीशी भाषा थोडी वेगळी असेल आणि 4 लोकांची भाषा सेम असेल, तर आपण थोडंसं नंतर आपल्यामध्ये थोडा बदल आपण स्वतःहून करतो किंवा तो होतो आपोआप. म्हणजे तुझ्या पर्सनल लाईफमध्ये तरी मला नाही असं वाटत की तुला शुद्धच बोललं पाहिजे. आता मी घरी कशी शुद्ध बोलणार? मी शुद्ध बोलले, माझी आई जी तिची भाषा आहे तीच बोलेल ना. माझे वडील जी तिची भाषा आहे, मला जे कम्फर्टेबल वाटतं ज्या भाषेमध्ये, त्याच भाषेमध्ये मी बोलेल. तर एकंदरीत हे गोष्ट क्लिअर झालं की लँग्वेज बॅरियर नसलं पाहिजे एखादा कलाकाराला. बरं, आता जे म्हणजे मुळात ज्यांना नाटकात काम करायची इच्छा असते किंवा जे असं बघतात, शोज आपण बघायला जातो, तर खरंच सोपं नसतं की रंगमंचावर काम करणं. पण त्याच्या मागे पण खूप साऱ्या गोष्टी असतात. रिहर्सल्स असते, आपण 3-3 महिने रिहर्सल्स करतो. काही लोकांना माहीत नाही, पण मला आवडेल ऐकायला की रिहर्सल्समध्ये मोस्ट ऑफ आपल्या ज्या काय एक्झॅक्टली व्यायाम करून घेतले जातात काही कॅरेक्टर्स मिळण्यासाठी, तर काय असतं एकंदरीत? त्यांच्या फर्स्ट फिजिकली एक्सरसाइज पासून सुरुवात करतात. कारण कसं आहे ना, जेव्हा आपण एखादं नाटक बसवतोय तेव्हा तिथे जी टीम असते ना, ती काय आधीपासून एकमेकांना ओळखत नसते ना. बरोबर. वेगवेगळ्या ह्याच्यातून, वेगवेगळ्या ठिकाणावरून तिथे पूर्ण ग्रुप तयार झालेला असतो. मग त्यांची एक ओळख होण्यासाठी मग काही ॲक्टिव्हिटी केल्या जातात. फिजिकली ॲक्टिव्हिटी म्हणजे डान्स म्हणा, वॉक म्हणा, रन म्हणा, ह्या फिजिकली ॲक्टिव्हिटी एकमेकांची ओळख, ती एक एक्सरसाइज होते. अजून मेंटली एक्सरसाइज होतात. मेंटली एक्सरसाइज याच्यासाठी होतात की तुमच्या म्हणजे रीडिंग करताना कधी कधी आपण स्क्रिप्ट रीडिंग वगैरे करतो नाटकामध्ये, आपण मध्येच कॅरेक्टरमधून बाहेर पडतो. त्याच्यासाठी तुमची मेंटली एक्सरसाइज वगैरे होतात. मग त्याच्यामध्ये की तुम्ही त्या कॅरेक्टरमध्ये राहावं, म्हणजे मध्येच तुम्ही कॅरेक्टरच्या बाहेर गेलं नाही पाहिजे, म्हणून त्याच्यासाठी मेंटली एक्सरसाइज होतात. व्हॉइस एक्सरसाइज होतात. व्हॉइस एक्सरसाइजमध्ये तुम्हाला ब्रिदिंगच्या एक्सरसाइज करायला लावतात. जसं ओम म्हणजे तुमच्या आवाजाचा पट्टावर, म्हणजे कोणता एखादा डायलॉग तुम्हाला लाऊडली बोलायचा आहे आणि पटकन तो आपल्याला एकदम कमी आवाजात बोलायचा, तर त्याच्यासाठी मग ब्रिदिंग, तिथे कुठे आपल्याला दम लागला नाही पाहिजे. एका वाक्यात जर आपल्याला एखादा डायलॉग बोलायचा आहे, तर तिथे कुठे आपण असं थांबलं नाही पाहिजे. कारण म्हणतात ना, जरा जरी वाक्याचं थोडंसं का त्याचं वाक्यामध्ये जरा जरी आपण बदल केला का मग त्याचा अर्थ पण वेगळा निघतो. म्हणून त्याच्यासाठी ब्रिदिंग एक्सरसाइज असतात. टंग ट्विस्ट एक्सरसाइज असते, म्हणजे काही शब्द जड असतात, तर ते
स्पष्ट ऐकायला यावे, क्लिअर ऐकायला यावे म्हणून तोंडामध्ये पेन्सिल घेऊन ती टंग एक्सरसाइज केली जाते. दुसरं इम्प्रोव्हायझेशन असतं. परत ग्रुप ॲक्ट करायला लावतात, जेणेकरून तुमची म्हणजे बघतात की तुम्ही एखादं कॅरेक्टर पटकन कसं क्रिएट करू शकता. तर अशा एक्सरसाइज असतात, इम्प्रोव्हायझेशन वगैरे, ह्या सगळ्या एक्सरसाइज वगैरे असतात. तर म्हणजे नाटकामध्ये काम करणारा प्रत्येक कलाकाराला, आणि इव्हन नाटकातच काम करणारा असं नाही, पण एक डान्सर असो, क्लासिकल, कुठल्याही आपल्या कलाक्षेत्रात काम करणाऱ्या कलाकाराला नवरस येणं गरजेचं असतं. तर माहितीये तुला ते नवरस कोणते? हो माहिती. बोल बघू. पहिला शृंगार आहे, हास्य, करुण, वीर, शौर्य, विभत्स्य, अद्भुत, शांत, रौद्र. ग्रेट. आपण म्हणजे ना कामं करत असतो पण ना हे रस लक्षात नसतात. आणि मुळात सर असं हे नवरस म्हणजे नुसते रस असं माहिती असून उपयोग नाही, पण ह्याच्या मागे ज्या भावना आहेत त्या आपल्या काम परफॉर्म करताना ते रस झळकले पाहिजेत. कारण ते जे नवरस आहे त्याचाच उपयोग म्हणजे त्याच्याशिवाय नाटक तुझं होऊच शकत नाही. करेक्ट. ते नवरस आले पाहिजेत, ते इमोशन्स आहेत सगळे, इमोशन आहेत. आणि ते फक्त रंगमंचावर नाटकातच काम करणार असं नाही, पण मला असं वाटतं डान्स आणि या सगळ्याच याच्यामध्ये हे रस उपयोगाला येतात. कारण तुमचे बोलतात ना अभिनय करताना वेगवेगळं, जसं कधी इमोशनल सीन असतो, कधी लव्ह सीन असतो, कधी तुमचा असं रागिष्ट सीन असतो, कधी असं शांत असा सीन असतो, असे वेगवेगळे. मग हे नवरस येतातच त्याच्यामध्ये. हा तर खूप एकदम डीप असा क्वेश्चन आहे. हो. पण एक माहिती आता तू ते ना बऱ्याच लोकांना माहिती पण नसेल. आपण करतो नाटकात काम वगैरे करतो, पण कसं असतं की आपल्या ना इनबिल्ड आपल्यामध्ये असल्यामुळे आपण या बेसिक स्टडीकडे आपण लक्ष नाही देत. ऍक्च्युली आपण फ्लो मध्ये काम करत जातो, ऍक्टिंग, आणि आपल्याला अरे वा चांगलं. पण ज्या कोण असं बेसिक डीप क्वेश्चन्स करतात ना, अरे ह्याचं मिनिंग काय, त्याचं मिनिंग, तर नाही सांगता येत. पण ऍक्च्युली माहिती पाहिजे, माहिती असायला हवं. कारण की जर का एखादा व्यक्ती आपल्याला बघून जर का मला असं वाटतं हे जे शिबिर वगैरे करत असतील तर त्यांना बऱ्यापैकी माहिती असेल. कारण ते कसं ना, एक शिबिरामधून बऱ्याच अभिनयाचं शिक्षण दिलं जातं, तर त्याच्यामध्ये ते शिकवत असतील. आणि कलाकाराला माहिती पाहिजे, थोडंफार ऍटलीस्ट आपण अभिनय करतो तर थोडंफार नॉलेज असायला हवं. बरं, तू आता राज्यस्तरीय स्पर्धा वगैरे ज्या केल्यास, तर ना मला ना स्पर्धेचे म्हणजे जे काही नियम असतात, रंगमंचावर काम करणारे जे कलाकार आणि जे 3 परीक्षक समोर बसतात, तर मुळात स्पर्धेत काम करण्यासाठी कुठल्या नियम आणि अटी असतात रंगमंचावर काम करण्यासाठी? म्हणजे काय अटी असतात तुला? रंगमंचावर असं बोलतात, रंगमंचावर असे अटी नसतील, स्पर्धेच्या अटी असतात. जसे राज्य नाट्य स्पर्धा वगैरे असेल तर तुमचं एक वेळेचं बंधन असतं. तिथे सर्वात पहिले तुम्हाला नियम असतो की तुम्ही जी स्क्रिप्ट निवडता तर ती ज्या लेखकाची आहे तर त्याची तुम्हाला सर्वात पहिले परमिशन लागते. ते त्याचं सर्टिफिकेट तिथे तुम्हाला स्पर्धेच्या ठिकाणी सबमिट करायचं असतं. दुसरं तुम्हाला वेळेचं बंधन असतं तिथे की एक 2 ते 2.5 तासापर्यंत तुमचं ते नाटक सादर झालं पाहिजे. जर त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही 5 मिनिटं जरी नाटक पुढे गेलं तर तुमचं नाटक बाद. मग ते कितीही तुम्ही सुंदर प्रेझेंटेशन करा, कितीही काही करा, तुमचं नाटक ते बाद असतं. तिसरं एक असतं की तुम्हाला एक कालावधी असतो, वेळ देतात स्टेज सेट तुमचा नेपथ्य लावण्यासाठी. तेवढ्या वेळेमध्ये तुमचं ते नेपथ्य पण लागलं पाहिजे आणि तुमचा प्रयोग झाल्यानंतर ते नेपथ्य पण तेवढ्या वेळामध्ये तुम्हाला ते नेपथ्य पण काढता आलं पाहिजे, कारण मग दुसराही प्रयोग असतो. ते एक असतं. हे तर स्पर्धेचे नियम आहेत. म्हणजे रंगमंचावर काम करताना आपण कसं एकदम फ्रीली काम करतो, तर त्याच्यामध्ये पण काही नियम असतात का की कसं उभं राहायचं? त्याच्यामध्ये ना प्लस पॉइंट असतात. म्हणजे असे कलाकाराला बोलायचं असेल तुला, कलाकाराला
नाही, कलाकाराला असे काही एवढे असे नियम नसतात, पण कलाकाराला प्लस पॉईंट असतात. म्हणजे तो कलाकार कसा वावरतोय स्टेजवर, तो प्रॉपर्टी कसा यूज करतोय, तो लाईट्स घेतोय का, त्याच्या बोलण्यात, म्हणजे त्याची डायलॉग डिलेव्हरी, ह्याच्यामध्ये शब्दफेक, त्याच्यामध्ये प्लस पॉईंट असतात. आणि त्याच्या आधारावरच त्याला म्हणजे बोलतात ना बक्षीस पारितोषिक दिलं जातं. म्हणजे आपल्या जे रंगमंचावर असलेल्या ज्या प्रॉपर्टीज आहेत नुसत्या अशा शोपीस साठी नसून हो, त्याचा यूज कशा प्रकारे त्याचा तुम्ही यूज करताय. कारण तुम्ही नेपथ्य लावताय, प्रॉपर्टी ठेवताय, तर त्याचा यूज पण झालाच पाहिजे ना. तर ते सगळे नियम कलाकारासाठी असे एवढे नियम नसतात, स्पर्धेचे नियम असतात, कलाकारासाठी प्लस पॉईंट असतात. म्हणजे अच्छा, म्हणून ते 3-3 महिने रिहर्सल्स हो चालते नाटकाची. आणि म्हणून तर अभिनयाचं प्राइज दिलं जातं ना, की नाही ह्यालाच, मग त्यालाच का मिळतं अभिनयाचं प्राइज, बेस्ट ऍक्टिंगचं प्राइज किंवा लाईट्सचं असेल, डिरेक्टरचं असेल, पर्टिक्युलर एका व्यक्तीला का दिलं जातं असं. मग बघितला जातो ना की हा बाबा, हा व्यक्ती म्हणजे ह्याचं वावरणं वगैरे, त्याचं काम बघितलं जातं, त्याच्यावरून प्राइज ठरवतात. तर नाटकाच्या आपला एकूण आता किती स्पर्धा असतात? म्हणजे आपल्या राज्यस्तरीय राज्यनाट्य झाल्या, पण त्या ज्या 2 अंकी असतात, ते एकूण अशा किती स्पर्धा असतात नाटकाच्या, काय आयडिया तुला? 2 अंकी स्पर्धा असतात, एकांकिका असतात 45 मिनिट्सच्या, परत दीर्घांक असतात, मायमिंग असते, जसं मूक अभिनय असतो, अभिवाचन स्पर्धा असतात, बालनाट्य स्पर्धा असतात, जे लहान मुलांचे एक 5 वर्षाच्या वयोगटापासून ते 12 वर्षाच्या वयोगटापर्यंत बालनाट्य स्पर्धा वगैरे असतात. एकपात्री स्पर्धा असतात, पथनाट्याच्या पण स्पर्धा असतात, आहेत बऱ्याच स्पर्धा, लोकांकिका स्पर्धा होतात. पण अभिवाचन स्पर्धा म्हणजे नेमकं काय? म्हणजे चल या ऍटलिस्ट कळतात, ह्या स्पर्धा असतात. अभिवाचन स्पर्धा म्हणजे अभिनय आणि वाचन ह्याची सांगड. म्हणजे एक वाचिक अभिनय असतो, जिथे तुम्ही बरेच लोक बसलेले असतात, स्क्रिप्ट रिडिंग असते, आणि तुमच्या वाचनामधून एक बोलतात ना, एक वातावरण तुम्हाला क्रिएट करायचं असतं. म्हणजे समोर बसणारा जो प्रेक्षक आहे, जो तुम्ही एखादं वाक्य रीड करताय, तर तो लगेच इन्व्हॉल्व पण झाला पाहिजे, आणि ते लगेच पण म्हणजे मग ती स्पर्धा असं, म्हणजे अभिवाचन स्पर्धेमध्ये परफॉर्मन्स नसतो नाही, तिथे तुम्हाला म्हणजे अभिनय असं हातवारे वगैरे अभिनय नसतो, तुम्हाला वाचनामधून लोकांपर्यंत तो विषय पोहोचवायचा असतो. म्हणजे आपण जे 2 अंकी नाटक करतो, ते जसं आपण रंगमंचावर एक मुवमेंट वाईज करतो, रंगमंचावर आपण मुवमेंट्स करतो, हे फक्त इथे बसून मुवमेंट्स असतात वगैरे, इथे तुम्हाला फक्त वाचनामधून तो सीन क्रिएट करायचा असतो. अच्छा, ओके. तर म्हणजे एकंदरीत कळलं की अभिवाचनमध्ये इन्व्हॉल्वमेंट आपल्या वाचनातून प्रेक्षकांमध्ये झाली पाहिजे. मग त्याच्यामध्ये अशी आपल्या शब्दांवर स्ट्रेस आणि व्हरायटीज खूप इम्पॉर्टंट असतील ना, म्हणजे त्याच्यामध्ये. कारण अभिवाचनमध्ये तुझं वाचनावरच जास्त जोर असतो, कारण तुझं एखादं म्हणजे शब्द जरी चुकीचा तू घेतला की त्याचा अर्थ लगेच चेंज होतो. त्यामुळे जसं की भारत माझा देश आहे, मी बोलते भारत माझा देश आहे, हे नॉर्मली बोले, भारत माझा देश आहे, भारत माझा देश आहे, म्हणजे असे वेगवेगळ्या शब्दांवरती. म्हणजे जर आपण चुकीचा समजा एखादा मध्ये पॉज जरी घेतला तरी त्या वाक्याचा एक वेगळा अर्थ होऊ शकतो. त्यामुळे अभिवाचनमध्ये तुम्हाला शब्दाकडे आणि त्याच्यावर जास्त भर दिला जातो. जसं की आपला एक हा ग्लास किती सुंदर आहे, त्या शब्दाचा ऍक्च्युली आपली मराठी, मग तू चुकीचा तो जर थोडा वेगळ्या पद्धतीने घेतलास, मग त्याचा अर्थ वेगळे निघतात ना. आणि आपली मराठी भाषा ना वळवू तशी आणि आपण नॉर्मली पण कधी एखादं चुकीचं घेतला का झालं, मग त्याच्या अर्थाचे बेअर्थ निघतात आणि खूप सारे अर्थ निघतात. म्हणजे आपलं नॉर्मल जे 2 अंकी नाटक असतं, जे आपण रंगमंचावर परफॉर्म करत असतो, ते परवडलं. अरे मला तर असं वाटतं इंग्लिश परवडतं, मराठी नाही. मराठीचे खूप सारे अर्थ निघतात आणि काढतातही लोक. त्यामुळे मग शब्द किती महत्वाचे आहेत, आणि नुसते शब्दच महत्वाचे नाहीये, तर तुम्ही ते कसे उच्चारता
तेही खूप महत्वाचं आहे. कारण की नाटकात नाहीतर काम मग करताना कसं असतं, आपल्या मुवमेंट मध्ये शब्दांवर शब्द खूप कमी लक्ष दिलं जातं. जर एखादा चुकीचा शब्द तुमचा गेला का झाला, त्याचा अर्थ लगेच चेंज. इथे मग एखादा जर सिरियस सीन असेल आणि तिथे तुम्ही चुकीचा शब्द, मग चेंज होतं ना लगेच. करेक्ट, कारण की फुल्ली फोकस्ड आपल्या वाचनावर एवढ्या असतं. सिरियस सीन मध्ये जर एखादा चुकीचा शब्द तुम्ही घेतला, झालं मग झाले, तिथे सिरियस सीन मध्ये पब्लिक हसायला लागली. असंही होतं. त्यामुळे वाचिक म्हणून तर स्क्रिप्ट रिडिंग जास्त भर त्याच्यावर देतात भरपूर ना, rehearsal की झाला असेल नाटकाच्या वेळेस वाचनाकडे जास्त लक्ष दिलं जातं. ओके. आणि मग मायमिंग जी स्पर्धा असते त्याच्यात काय असतं? मायमिंग म्हणजे मूक अभिनय. म्हणजे एखादा विषय असेल, जसं स्त्रीभ्रूण हत्या हा विषय असेल, तिथे तुम्हाला एकही शब्द न बोलता लोकांपर्यंत तो विषय तुमच्या कृतीमधून आणि तुमच्या चेहऱ्याच्या एक्सप्रेशनवरून तुम्हाला तो विषय लोकांपर्यंत पोहोचवायचा असतो. अच्छा, म्हणजे विदाउट डायलॉग तुम्हाला. आणि त्याच्या स्पर्धा होतात मायमिंगच्या पण स्पर्धा होतात. ओके. तिथे पण खूप चांगले विषय असतात. म्हणजे उदाहरण मला असं एक दाखव ना, एक असं झलक, असं कसं असतं की एकंदरीत मायमिंग. एक मिनिट मी दाखवते. आता ही चूल आहे. अच्छा. म्हणजे चूल, त्याच्यावर तू टोप ठेवलाय, चहा म्हणजे बनवलाय. आपण जे ऍक्ट करतो ते विदाउट डायलॉग्स. ओके. पण तुला मानलं पाहिजे, तू गरम टोप एकदम इझिली उचललास ग. म्हणजे बघ, ही चूक पकडली. म्हणजे बारीक सारीक गोष्टी याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट असतात, की तू ते कापड उचलणार किंवा पकड आणि मग त्याच्याने तू. बरं, मी काय म्हणतो, आता नवरस आपण जे तू आम्हाला सांगितलंस की एकंदरीत नवरस असे असतात, म्हणजे मला पण खूप असे क्वचित माहिती आहेत. त्याच्यातले जे ठळक असे माहिती आहेत जे आपण रेग्युलरली नाटकात करतो, त्याच्यातले एक शृंगार, हास्य, रौद्र, वीर. तर ना मला याच्यामध्ये मी तुला ना एक सेंटेन्स देतो, मला त्याच्यात तू करून दाखव त्या रसांमध्ये. मला असं लाईव्ह बघायची इच्छा आहे. तर तुला मी एक सेंटेन्स देतो की की आई मला भूक लागली, मला काहीतरी खायला दे. त्याच्यामध्ये मी तुला रस सांगणार, त्याच्यात बोलायचं शृंगार. आई मला भूक लागलीये, काहीतरी खायला दे ना. रौद्र, ए आई मला भूक लागलीये ग, खायला दे ना. हास्य, अगं आई, अगं मला भूक लागलीये, दे ना खायला. आणि वीर, आई अगं मला खायला दे, मला भूक लागलीये. लाटणं फेकून मारेल आई तिकडे. असा भाषेत जर मी बोलायला गेलो ना, आई लाटणं काय, आई माझे सगळे रस काढेल. कधी असं होतं म्हणा, कधी कधी जातो. कधी असं झालंय का? आई मला दे ना ग जेवायला. जेवायला पाहिजे ना, ये तू. बघते तुला. कधी असं झालंय म्हणजे नाटकात काम करता करताना आपण असं एखाद्या कॅरेक्टर मध्ये इतके इन्व्हॉल्व्ह होऊन जातो की आपण घरी पण मग त्या कॅरेक्टरचा प्रभाव आपल्यावर थोडा असतो आणि आपण घरच्यांशी पण तसं बिहेव करतो आणि मग घरचे आपल्या नीट वाग असं कधी होतं का? होतं. कधी झालंय तुझ्या बाबतीत, कुठल्या कॅरेक्टरला घेऊन असं झालंय नाटकाचं? आता मेला तो शेवटचा होता मध्ये, जसं मी माझ्या नाटकामध्ये म्हणजे माझा जो नवरा आहे त्याला म्हणजे आवाज देते, तू या, अरे तू या. मग घरी पण मी कधी, शिरील, अरे शिरील इकडे ये ना. अरे तू काय ओरडते, वेडी आहेस काय. आणि असं होतं होतं असं होतं. तो बोलायचं ना, तू पहिलं चालते करत, जी काय रिहर्सल असेल ती 4 चौकटीच्या. नाही होतं तसं होतं. कारण कधी
असं ना आपण बऱ्याच 4-5 तास रिहर्सल करत असतो आणि नाटक कसं असतं ना, आपण जोपर्यंत आपला नाटकाचा प्रयोग होत नाही तोपर्यंत ते आपल्या डोक्यात चालूच असतं. दिवसभर आपण 4 तास रिहर्सल करतो, पण दिवसभर आपण त्या असतोच थोडंफार त्या कॅरेक्टरमध्ये वगैरे असतो, तर त्याचा प्रभाव होतो थोडाफार. तू जे आतापर्यंत जेवढी नाटक केलेस त्याच्यातलं तुझं सगळ्यात फेवरेट नाटक कुठलं आणि फेवरेट पात्र कुठलं नाटकात तू सादर केलेलंस? सर्वात फेवरेट तर माझं हमीदाबाईची कोठी हे नाटक होतं, कारण ते एकदम वेगळंच होतं कोठ्यावरती वगैरे. कारण ते मी कधी असं विचारच केला नव्हता की असंही पात्र माझ्या वाटेला येईल. कारण त्यांचं लाईफ एक वेगळंच, त्यांची भाषा ती अशी एकदम टपोरी टाईप भाषा वगैरे असं, ते एक माझ्यासाठी चॅलेंजिंग पण होतं आणि ते मला आवडायचं काहीतरी असं वेगळं करायला. आणि दुसरं आता मेला तो शेवटचा होता मध्ये गिरिजा. गिरिजा थोडीशी म्हणजे आहेत, मी माझ्यासारखीच आहे गिरिजा, थोडं इमोशनल वगैरे आहे, पण तेही मला गिरिजाही खूप आवडतं. तिचं साधारणतः वय काय दाखवलं नाटकात? गिरिजा ही असेल एक 35-38च्या वयाच्या आसपास मधली बाई असेल. म्हणजे तिचा एक मुलगी असेल, एक 17-18 वर्षाची, मुलगा आहे 13-14 वर्षाचा असं. अच्छा. आणि मग हे तुझं फेवरेट झालं. हो. असं कुठलं एक नाटक आहे ज्याच्यामध्ये त्या कॅरेक्टरमध्ये तू इतकी इन्व्हॉल्व झाली, जसं की तू म्हणालीस ते गिरिजा नाटक, कधी आपल्या पर्सनल लाईफवर त्याचा इफेक्ट होतो का एकदम बॅडली असा? होतो. आणि मग त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी काय करावं लागतं पर्सनल लाईफमध्ये? कारण की काय होतं माहितीये का, सांगतो तुला, प्रेक्षक जेव्हा बघायला येतात त्याला ते नाटक लाईव्ह बघत असतात, ते जगत असतात आपल्यासोबत, आणि जेव्हा नाटक संपतं त्यावेळेला त्यांच्या रिॲक्शन्स कम्प्लिटली वेगळ्या असतात. मग तू रिअल मधली कविता आणि रंगमंचावर काम करणारी कविता ही कम्प्लिटली वेगळी असते, कारण की आपण स्वतःला विसरतो आणि त्या कॅरेक्टरला आपलंसं करतो. बरोबर. पण मग ते कॅरेक्टर कधी कधी आपल्यासोबतच राहतं, पण ते जायला मागत नाही. तर ते कसं, तू काय प्रोसेस असते, तू कशी त्याच्यातून बाहेर पडतेस कॅरेक्टरमध्ये एकदा इन्व्हॉल्व झालीस की? ॲक्च्युली आपण कॅरेक्टर इन्व्हॉल्व करतो, ती प्रोसिजर आपली रिहर्सल वगैरे असते, ते सोपं आहे, पण त्याच्यातून बाहेर पडणं खरंच अवघड आहे. कारण एवढ्या दिवसाची रिहर्सल, कारण ते कॅरेक्टर आपण आहे ना जगत असतो. आता मी गिरिजा ॲक्च्युली जगले. मी बोलतात ना रिहर्सलला गेलं का मग तीच आपली फॅमिली, मुलं, माझी मुलगी, नवरा हे वगैरे, आणि मग त्याच्यातून बाहेर पडायचं म्हटलं का थोडं अवघड आहे. पण शेवटी आपल्याला एक्सेप्ट करायचं, ते नाटक आहे आणि आपलं रिअल लाईफ वेगळं आहे. तर थोडा स्वतःला वेळ, म्हणजे मी स्वतःला मग थोडा वेळ देते. मग त्या गोष्टीकडून एकदा प्रयोग झाल्यानंतर मग त्याच्यापासून थोडं लांब, मग आपल्या फॅमिली, म्हणजे माझी मुलगी आहे, माझे मिस्टर आहे, मग त्यांच्यासोबत माझा वेळ मी जास्त घालवते. मग हळूहळू आपण त्याच्यामधून बाहेर पडतो. कठीण असतं ना? कठीण असतं खरंच. म्हणजे एका नाटकाचे 4-5 प्रयोग करून त्याच्यामुळे ते आपण जास्त भिनलं जातं खूप. आणि गिरिजा तर बापरे, कंटिन्यू त्याच्यामध्ये रडणंच आहे. त्यामुळे 1-1.5 तास तुम्हाला प्रयोगाच्या दिवशी तर ठीक आहे, 1-1.5 तास, पण मेला तो शेवटचा होता हे नाटक आपण कमीत कमी 4-5 महिने आपण त्याची रिहर्सल केली. मग 4-5 महिने मी रडतच होते. त्यामुळे बोलतात ना, पर्सनली माझ्या लाईफमध्ये त्याचा खूप इम्पॅक्ट पडला. गिरिजा भारी पडली कवितेला. खूप ॲक्च्युली गिरिजा भारी पडली कवितासाठी खूप. आणि त्याच्यातून बाहेर मला असं वाटत नाही की मी अजून पूर्ण पडली आहे कुठेतरी थोडीफार गिरिजा आहे. म्हणजे अजून आमच्या समोर गिरिजा बसली की कविता बसली? नाही, आता कविताच आहे. पण कसं होतं माहितीये का मितेश, आपण जेव्हा ते कॅरेक्टर भले आपण मग आता ह्याच्या मेला तो शेवटच्या त्यामध्ये माझ्या मुलाचा रोल केला आहे, जो साहिल इंदर म्हणून आहे. मग कधी कधी कसं होतं ना, ती व्यक्ती आपल्या आसपास आली ना का आपल्याला लगेच त्या झोनमध्ये गेल्यासारखं होतं. मग त्याच्यातून थोडं बाहेर पडणं थोडं अवघड जातं. आणि तू हे जे नाटक केलंस, मेला तो शेवटचा होता, तू आय थिंक बऱ्याच लग्नानंतर तू बऱ्याच गॅपने 6 वर्षाच्या गॅप नंतर मी हे कमबॅक केलं. आणि माझ्या डोक्यामध्ये एकच होतं की मला
आधीच्या ह्याच्यामध्ये मी बक्षीस पारितोषिक वगैरे मिळवलेत. तर तेव्हाही जेव्हा मी आले ना, कमबॅक केलं, तेव्हाही माझ्या डोक्यामध्ये ते बक्षीस होतं. कारण मी एक राज्यनाट्य आई यल्लमाच्या नावाने हे नाटक आम्ही केलं होतं राज्यनाट्याला. त्याच्यामध्ये ते नाटक आपलं कामगार कल्याणमधून फायनल राऊंडमधून पण पहिलं आलं होतं. तर तेव्हा आमचं पेपरला नाव वगैरे आलं होतं. त्याच्यामध्ये ना सगळ्यांना प्राईज मिळालं होतं, त्यात मला नव्हतं मिळालं. तर ती एक खंत होती मला की राज्यनाट्याला सगळ्यांना प्राईज मिळालं, मला नाही मिळालं. मग जेव्हा मी कमबॅक केलं ना 6 वर्षानंतर, माझ्या डोक्यामध्ये ते पारितोषिक डोक्यात होतं आणि मी एक ठेवलेलं, नाही माझं पेपरामध्ये नाव आलं पाहिजे, मला ते बक्षीस हवं आहे, मला घ्यायचं आहे. मग ते डोक्यात घेऊनच मी माझा प्रत्येक अभ्यास, म्हणजे रिहर्सलला मी किती पण दमलेले असू दे, किती पण ऑफिसला जाऊन येऊ दे, आमचा वडापावचा स्टॉल आहे तिथे पण मी थांबते. कारण संध्याकाळची आता आईवडिलांना होत नाही, संध्याकाळची गर्दी असते, त्यामुळे मी तिथे 3-1 तास मी तिथे वेळ देते. म्हणजे तू अजूनही हो अजूनही वडापावचा हो, मी माझा जॉब सांभाळून मग माझ्या दुपारचा जो टाइम असतो 3 ते 6-7 वाजेपर्यंत वडापावच्या गाडीवरती तो वेळ देते. मग ते सगळं करून तेवढ्याच ताकदीने रिहर्सलला येणं, त्याच एनर्जी घेऊन, फक्त ते डोक्यामध्ये ठेवून की 6 वर्षानंतर आपण कमबॅक केलंय, तर इथून आपण पारितोषिक घेऊन जायचं. मग ती एक जिद्द असली ना की मग होतं. ग्रेट. पण या सगळ्यामध्ये तुझ्या नवऱ्याचा कितपत सपोर्ट आहे या नाटक, आणि म्हणजे त्यात तसं म्हणणं असं की म्हणजे आता तू इतक्या वर्ष नाटकात काम करतेस, प्लस तुझ्या मुलीलाही तू सांभाळते, 7-8 वर्षाची असेल का? आद्विका 7 वर्षाची आद्विका आहे. हो. पण मग तू ते सगळं कसं मॅनेज करतेस? रिहर्सल, वडापावची गाडी, आणि प्लस घरी पण वेळ देणं, प्लस तुझं नोकरी, नाटकाच्या रिहर्सल्स, त्याच्यावर त्याचं म्हणणं काय आणि तो कितपत तुला तितका सपोर्ट करतो? बघ, सासू आम्ही ॲक्च्युली थोडंसं जॉईंट फॅमिली नाही आहे, आम्ही वेगवेगळं राहतो. मी आद्विका शिरील, आमचं म्हणजे असं वेगवेगळं असल्यामुळे एवढं काही आम्हाला असे प्रॉब्लेम्स येत नाही. लग्नाच्या अगोदर पण वडिलांचं एक होतं की तुझा जॉब सांभाळून तुझी कला जप, हे होतं. आणि आता पण 6 वर्षानंतर मी ॲक्च्युली एवढा मोठा ब्रेक ह्याच्यासाठीच घेतला की मला तेव्हा माझ्या संसाराकडे थोडं लक्ष द्यायचं होतं, थोडं फायनान्शियली प्रॉब्लेम जास्त असल्यामुळे. पण 6 वर्षानंतर जेव्हा मी कमबॅक केलं तेव्हा माझं बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी स्टेबल होत्या. माझा बऱ्याच छान जॉब होता, वडिलांचा बिझनेसही छान होता, आणि मिस्टरांचा सपोर्ट याच्यासाठी, कारण त्यांना माहिती आहे मी माझा जॉब सांभाळून, माझ्या घरातलं सगळं वातावरण सांभाळून, माझ्या मुलीकडे पण तेवढंच लक्ष देऊन मी माझी कला जपते आहे. त्यामुळे मग त्यांनी कधी अडवलं नाही. तसं तो खूप सपोर्टेड आहे, त्यात प्रश्नच नाही आहे. तो सपोर्ट करतोच, आईवडील सपोर्ट करतात, सासू सासरे पण करतात, कारण त्यांना अभिमान आहे की आमची सून काहीतरी वेगळं, आणि ते सांगतात अभिमानाने की नाही आमची सून नाटकात काम करते. माझी जाऊ आहे, दीर आहे, ते पण बोलतात की नाही आमची ताई नाटकात काम करते. आणि कोणाला आवडत नाही ना की आपलं माणूस पुढे गेलेलं, त्यामुळे त्यांचा सपोर्ट आहे. मुलीला आवड आहे तुझ्या नाटकात? हो बापरे, तिला भयंकर आवड आहे. ती पण कलाकार आहे, ती पण भरपूर ऍक्टिव्ह आहे. म्हणजे मग आता ओव्हरऑल एकंदरीत तुझा फॅमिली सपोर्ट पण आहे या गोष्टीला, आणि म्हणून तू, कारण की सपोर्ट असणं आपल्याला गरजेचं आहे, त्याच्याशिवाय आपण काय करूच नाही शकत. आणि एवढं सगळं करत पण तू आता म्हणजे जेव्हा रंगमंचावर, मला एक असं कुतूहलाने जाणून घ्यायचं, रंगमंचावर जेव्हा तू एंट्री करतेस त्यावेळेला तू काय, म्हणजे अगोदरची प्रोसेस काय असते तुझी, म्हणजे धडधड होणं आणि एकदम जशी आपली पहिली एंट्री? हो, ती भीती बोलतात ना सगळ्यांनाच असते, कारण भले आपण त्याची कितीही प्रॅक्टिस करो, कितीही रिहर्सल करो, पण जो प्रयोगाचा दिवस असतो त्याच्या आदल्या दिवसापर्यंत किती पण तयारीने आपण नाही, आपण हे ते सगळं झाले, आपण वर्षभर 6 महिने रिहर्सल केली आहे, पण तो दिवस आला की पोटामध्ये गोळा येतो. पण त्याच्यावर भीती, म्हणजे बोलतात ना एकदा एंट्री केली की आपली ती भीती जाते. ती एक क्षणिक असते. का? कारण त्याच्या मागे आपली मेहनत असते, 6-7 महिन्याची रिहर्सल असते. जेव्हा तुम्ही परफेक्ट रिहर्सल तुम्ही तुमच्या
पात्राला तेवढा वेळ देता, तुम्ही रिहर्सलला वेळ देता, तुमचं पाठांतर चोख असतं, तर मग तुम्हाला थोडीशी भीती असते. एकदा तुम्ही स्टेजवर उतरलात ती एक थोडीफार भीती असते, पण जेव्हा तुम्ही एकदा उतरलात का मग तुम्ही सुटलात. अच्छा. पण ते असंच नसतं, त्याच्यासाठी बोलतात ना एक पूर्वतयारीशिवाय तुम्ही एवढं बिंदास जाऊ शकत नाही. त्याच्यासाठी तुमची पूर्वतयारी असणं खूप गरजेचं आहे. एक क्षणिक भीती असते प्रत्येक कलाकाराला स्टेजवर उतरण्याच्या अगोदर थोडीफार भीती असते, पण तो एकदा उतरला का मग तो सुटतो. मी तर सुटते, मी पूर्ण सुटते. माझं एक आहे ना, मी बोलते ना, मी रिहर्सलमध्ये जास्त कधी देत नाही, कारण मला असं वाटतं की मी शिकत असते. रिहर्सलमध्ये पण बोलतात ना, डिरेक्टर बोलतो की तू करत नाही गं रिहर्सल, तुझ्याकडून होत नाही. तर आपण शेवटपर्यंत एक शिकत असतो, जस्ट प्रयोग यायच्या आदल्या दिवशीपर्यंत पण, की अजून काय केलं पाहिजे का अजून. मग ते एक बोलतात ना एक 10% 20% ते माझ्या ह्याच्यामध्ये असतं. 80% पर्यंत मी शिकत असते की अजून काय करता येईल का. आणि रिहर्सलमध्ये मला बरेच डिरेक्टर म्हणजे दिग्दर्शक बोलतात, कविता तू होत नाही गं, तुला म्हणजे जसं आहे तसं होत नाही आहे तुझ्याकडून. हां सर, ठीक आहे, मी करेन सर, करेन. आणि मग एकदा स्टेजवर उतरले का मग सुटली. मग नंतरला माझा को आर्टिस्ट बोंबलतो, अरे ही करते कशी, तू काय करते, तू कशी काय सुटते. मग त्याला प्रश्न पडतात की मग कसं काय तू रिहर्सलमध्ये करत नाही आणि ऑन स्टेज मग तू एकदम सुटते. तर ती एक माझी हे आहे, प्रोसेस आहे की एकदा स्टेजवर गेलं का मी ती स्वतःला विसरवून जे पात्र आहे ते पात्र जगते, पूर्ण न्याय त्याला देते. ग्रेट. कधी असं झालं की लाईव्ह शो चालू आहे आणि तू अचानकपणे वाक्य विसरली किंवा असा गोंधळ झाला, एकदम ब्लँक? होतं असं ब्लँक. असं कधी अचानक आपण डायलॉग चालू आहे आणि एका झटक्यात अशी म्हणजे बोलतात ना गरकी येते. कधी एखादा लाऊडली डायलॉग असेल, तो जोरात बोलायचा आणि मग एक क्षणासाठी आपण आणि मग पूर्ण ब्लँक होतो. पण ते बोलतात ना, कलाकाराला तेही सावरता आलं पाहिजे की बोलतात ना, त्याच्यासाठी पण प्रॅक्टिस. भले तुम्ही कधी ब्लँक जरी झाला तरी तुम्हाला लगेच पुढचं वाक्य कनेक्ट करता आलं पाहिजे. एक विचारायचं होतं की म्हणजे आता आपल्या भरपूर साऱ्या कॉलेज, असे काही ठराविक कॉलेज आहेत जे स्पेसिफिकली नाटकासाठी ओळखले जातात, ज्याच्यामधून आपले भरपूर असे मराठी सेलिब्रिटीज पण आले आहेत, ज्यांनी त्या कॉलेजमधून भरपूर नाटकाच्या स्पर्धा केल्या आहेत आणि आता ते चांगल्या नावारूपाला आहेत. पण असे बाकीच्या कॉलेजमध्ये तशा नाटकाच्या स्पर्धा होत नाहीत किंवा नाटक या गोष्टीला जास्त प्राधान्य नाही दिलं जात. तर त्यावर काय मत आहे तुझं? ऍक्च्युली थिएटर आर्टिस्ट म्हणून तुला काय वाटतं? ऍक्च्युली ती खरं तर खंतच आहे की सगळ्या बऱ्याच कॉलेजमध्ये नाट्य क्षेत्राला तेवढं प्राधान्य देत नाही ठराविक कॉलेज. कारण ऍक्च्युली म्हणजे खरंच आहे, मी बघतेच एकांकिके स्पर्धेमध्ये पण एक ठराविक कॉलेजचीच नावं किंवा ठराविक म्हणजे सवाई मारले तर ठराविक कॉलेजने असं. तर असं झालं नाही पाहिजे. बाकीच्या कॉलेजनी पण कलेला नाटकाला तेवढंच प्राधान्य दिलं पाहिजे. कारण कसं आहे ना, कलाकार हा काही ठराविक कॉलेजमध्ये नसतो ना, तो काय तिथेच घडत नसतो. कलाकार हा चौकडे सगळीकडे असतो, प्रत्येक ठिकाणी कुठे ना कुठे कलाकार हा असतोच. मग त्याला कधी प्लॅटफॉर्म मिळणार? मग त्याच्यासाठी बोलतात ना काही विद्यार्थी मग त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतात की नाही आम्हाला ॲक्टिंगची आवड आहे तर मग ह्या कॉलेजमध्ये. तर ॲक्च्युली तसं नाही झालं पाहिजे. कारण जेव्हा कॉलेजमधून एखादा कलाकार बाहेर पडतो तर कलाकाराचं तर नाव होतं पण त्या कॉलेजचं पण नाव होतं ना. तर मग मला असं वाटतं की नाही, सगळ्या कॉलेजमधून आपल्या नाटकाला किंवा कलेला तेवढं प्राधान्य दिलं पाहिजे. शिक्षण ठीक आहे, शिक्षणावर आपण जोर देतो, पण कलेवरती पण तेवढाच जोर दिला पाहिजे. कारण आपली संस्कृती आपण जपली पाहिजे. करेक्ट. मुळात म्हणजे आता काही असे जेनझीज आहेत आणि अशी नवखी मुलं आहेत ज्यांना नाटक या सृष्टीत काम करायचं आहे. आता तू गेले 12 वर्ष झाले थिएटर करतेस, एक रंगकर्मी म्हणून काम करतेस रंगमंचावर, तुला आता ऑलमोस्ट सगळं एक्सपिरियन्स्ड आहे. जशी तुझी सुरुवात झाली या क्षेत्रात यायची विदाऊट एनी क्लास,
ॲक्टिंग क्लास शिबिर किंवा काय, तू अनुभवातून शिकलीस. तर जे नवखे आहेत, ज्यांना एक क्षेत्रात काम करायचं आहे, ज्यांना ॲक्टर बनायचं आहे, तर त्यांना काय तुझं गायडन्स असेल? जर त्यांना खरंच ॲक्टर म्हणजे जो खरं प्रामाणिक त्याच्यामध्ये आहे, नाही बाबा मी कारण प्रत्येकजण स्वतःला ओळखत असतो की नाही प्रामाणिकपणे जर त्याला ह्या क्षेत्रामध्ये यायचं आहे तर मेहनत करायची आहे, तर तुम्ही तुमची सुरुवात एक छोट्या छोट्या गोष्टीपासून करा. काही जण येतात ना डायरेक्ट गाव सोडून वगैरे मुंबईला येतात ॲक्ट्रेस वगैरे व्हायला, तर तसं येऊ नका. कारण कोणत्याही गोष्टीला तुम्हाला वेळ द्यावा लागतो. कोणी लगेच ॲक्टर होत नाही, कोणी लगेच हिरो होत नाही, का कोणी लगेच हिरोईन होत नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला वेळ द्यावा लागतो. त्यामुळे तुम्ही स्टेप बाय स्टेप या, शिकत. म्हणजे समजा तुमच्या आजूबाजूला काही स्किट वगैरे होत असतील किंवा तुमच्या नाटकाचे काही छोटे मोठे प्रयोग होत असतील किंवा तुमच्या आसपास शिबिर असतील, तिथं तुम्ही थोडंफार शिका. आल्यात परत एकांकिका स्पर्धा असतात, थिएटर्स करा. थिएटर्सपासून तुमची सुरुवात करा. छोटे छोटे ॲक्ट असतात, मोनो ॲक्ट असतात, पथनाट्य असतात. तिथून तुमची हळूहळू तुम्ही सुरुवात करा. त्यातून तुम्ही करू शकतात. असा एक तुला एक असा फनी किस्सा घडलेला आठवतोय वाईल शो चालू असताना, नाटक चालू असताना, की अरे हसायला आलंय ऑन शो म्हणजे लाईव्ह? हसायला टेन्शन मला सीन झालं. काय म्हणजे काय झालं होतं? जसं आता मेला तो शेवटचा होता, याच्यामध्ये सांगते किस्सा. बापरे, माझा को आर्टिस्ट बघत असेल तर बोंबलणार आहे मला, बोलते पोरगी माझं नाव खराब करते. राज्य नाट्याला आता आम्ही झालं रिहर्सल वगैरे झालं आणि आमचा सीन होता एक पिंड खायचा. म्हणजे स्मशानातलं नाटक असल्यामुळे विधी वगैरे होतात. म्हणजे डेड बॉडी येते, त्याच्यावर पिंड ठेवलं जातं. आणि माझा जो को आर्टिस्ट आहे त्याचं मग डान्स वगैरे होतो वगैरे. आणि आमचा शेवटचा सीन असतो की ती गावकरी ती डेड बॉडी घेऊन जातात आणि आम्हाला तिथे जे पिंड असतं, कारण आमचे खाण्याचं आमचं म्हणतात ना, आमचं निर्वाह त्याच्यावरतीच असतं. त्या विधी झाल्याशिवाय आम्ही काही खाऊ शकत नाही असं. तो आमचा सीन होता की ही डेड बॉडी उचलल्यानंतर आम्हाला ते पिंड खायचं आहे. झालं, सगळं झालं, त्याची ॲक्ट वगैरे झाला, त्याचा डान्स वगैरे झाला आणि त्यांनी पिंड ठेवले, डेड बॉडीवर पिंड ठेवले. तर गावकरी डेड बॉडी उचलून घेऊन गेले. मग आता खायचं काय? पिंड कुठे खायला? अरे बापरे, असं टेन्शन आलं होतं. तो बघतोय त्याचा सीन चालू आहे, तो आता काय करायचं पिंड्याचं, आई शपथ म्हटलं. आणि तो मेन सीन, त्याच्यानंतर आमचा म्हणजे पहिलाच सीन, त्याच्यानंतर मग ब्लॅकआउट दुसरा सीन, मेन आता काय करायचं. मग तेव्हा म्हटलं ब्लॅकआउट झालं. मी पटकन गेले विंगेमध्ये, अंधारामध्येच पटकन तो भाताचा टोप उचलला आणि तो तिथे आणून ठेवला. आणि त्याच्यानंतर मग तो सीन आमचा झाला. आणि त्याच्यानंतर मग तो भात वगैरे खाल्लं. म्हणजे असं एक गडबड होते की तुमच्या एक छोट्याशा चुकीमुळे तुमचा तो सीन पण फसला जातो. पण लकीली की तेव्हा लोकांना काही कळालं नाही. आणि बोलतात ना, जे कलाकार असतं त्यांनाच माहिती असं की ते काय गडबड. बापरे. आणि ही चूक त्याने बिचाऱ्याने बऱ्याच वेळा केली आहे. तो सगळं छान करतो पण नेमकं त्या सीनला गडबड होते त्याची. बरं, नाटकात काम करत असताना तुला शॉर्ट फिल्म्स आणि याच्या पण भरपूर साऱ्या ऑफर्स येतात. तर एक्सेप्ट करणं इट्स अप टू यू. बट कसं होतं की कॅमेराची दुनिया वेगळी आहे आणि रंगमंचावरची दुनिया वेगळी आहे. काय तुला फरक वाटतो आणि तुझं काय मत आहे याच्यावर? मला आहे ना, रंगमंचावर एकतर आपल्याला जिवंत नाटक जगता येतं. म्हणजे लाईव्ह तुम्ही जे असतं ते लाईव्ह करतात. कॅमेरासमोर तसं नाही. कॅमेरासमोर एक चौकट, तुमच्यासमोर एक चौकटच तयार होते. मग त्या चौकटीमध्ये तुम्हाला तो अभिनय करावा लागतो. पण नाटकामध्ये नाही. नाटकामध्ये तुम्ही एकदा वाहत गेलं सुटलं मग जे तुम्ही तिथे कराल, जे प्रेक्षकांना म्हणजे प्रेक्षकांना तिथे लाईव्ह गोष्टी बघायला मिळतात. पण कॅमेरामध्ये तसं नाही. कॅमेरामध्ये तुमचे बरेच रिटॅक होतात. आणि मला आहे ना रंगमंच जास्त आवडतो.
कारण जेव्हा थिएटरच्या बाहेर प्रेक्षक पडतो ना, तो बऱ्याच गोष्टी घेऊन जातो. पण कॅमेरासमोर बघ, जर तुम्ही सिरियल बघत असाल, तुम्हाला कंटाळा तर लगेच तुम्ही चेंज करा. करतो ना आपण. पण तुम्ही नाटकात नाही करू शकत तसं. 2 तुम्हाला तास ते बघायचेच आहेत. बघायचंय. तुम्ही तिकीट देऊन आलात किंवा हां. तुम्हाला ते कारण नाटक हे प्रत्येक जण बसलेला प्रेक्षक स्वतःशी रिलेट करत असतो. कारण त्या आर्टिस्टमध्ये तो स्वतःला बघत असतो. ते कुठेतरी घडलेलं असतं. Correct. ते कोणासोबत तरी घडत असतं. हं. तर म्हणून मला रंगमंच तर कॅमेरासमोर थोडंसं काम करताना म्हणजे थिएटर एवढं आर्टिस्ट म्हणून हां. चांगलं वाटतं. रंगमंच. रंगमंच आपलं हां. चांगलं आहे. आतापर्यंत असं कुठलं एक व्यावसायिक नाटक बघितलं जे तुला आवडलंय, म्हणजे एक नावाजलेलं असं कुठलं नाटक, जे एक मराठी सेलिब्रिटीने केलेलं नाटक कुठलं असं बघितलं? मग मला ॲक्च्युली आता बघायचंच आहे. ॲक्च्युली प्रॉब्लेम काय होतं, वेळेमुळे माझं होत नाहीये. पण मी सेलिब्रिटीने केलेलं जाऊबाई जोरात बघितलं होतं, निर्मिती सावंतचं बघितलं होतं, श्रीमंत दामोदर पंत बघितलं होतं, भरत जाधवचं. काय शिकण्यासारखं वाटतं त्यातून? एकांकिका वगैरे जे तू बघतेस मी कॉलेजच्या एकांकिका बघितल्यात, बऱ्याच एकांकिका बघितल्यात. आता रिसेंटली शिवाजी मंदिरला रुईया कॉलेजची म्हणजे त्यांनी सवाई मारली होती, ती एकांकिका झाली होती, चिनाब्दी रावी. अप्रतिम अनुभव होता. मितेश, मला म्हणजे आपण बोलतो ना की नाटकाकडे म्हणजे बोलतात ना, नाटकाकडे थोडंसं प्रेक्षक कमी, पण असं म्हणजे मला असं वाटायचं की नाटकाकडे प्रेक्षक थोडा कमी वळला जातोय. पण त्या दिवशी मी बघितलं ना, अक्षरशः लोक खाली बसले होते नाटक बघण्यासाठी, ती एकांकिका बघण्यासाठी. म्हणजे तो क्राऊड बघून म्हणजे मला एवढा अभिमान पण वाटत होता आणि एवढं भारी वाटत होतं ना, की पूर्ण बाल्कनी फुल, खाली पूर्ण पब्लिक फुल, काही लोक उभी आहेत, म्हातारी माणसं, तरुण, लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळेजण म्हणजे नाटक बघायला, ती एकांकिका बघायला आले होते. आणि खरंच त्यांचं ते प्रेझेंटेशन अप्रतिम होतं खरंच. म्हणजे त्याच्या मागं त्या कलाकारांची किती तो सेट, त्या ट्रेनचा सीन होता, ती ट्रेन रिअलमध्ये ते ट्रेन हलवणं किंवा त्या ट्रेनवर चढताना तो एक सीन होता की ती मुलगी चढतीये आणि अचानक तिचा हात सुटतोय, मग तिला तो पकडून मग तिची ती तडपड, आणि अप्रतिम होतं खरंच. ती एक एकांकिका म्हणजे कळतं ना की बाबा ह्यांनी सवाई का मारली असेल. अच्छा. त्यांची तेवढी मेहनत, लाईट्स, म्युझिक, म्हणजे आपण बोलतो ना, जेव्हा प्रेक्षक म्हणून आपण ते बघतो ना, मी जेव्हा ती एकांकिका बघत होती ना, मी काय जागची हलेल, माझी नजरच हटत नव्हती. असं वाटतं ना, हे घडतंय, आपल्या समोर घडतंय. म्हणजे असं अंगावर पुन्हा काटा आला होता खरंच. त्यामुळे नाटक. आणि दुसरी एक त्याच्यानंतर मग पोर्ट्रेट बघितली होती, तीही सुंदर एकांकिका होती. खरं यार, बोलतो ना, रिअल अभिनय हा नाटकातच, जिवंत अभिनय हा नाटकातच करायला मिळतो आणि करतात यार कलाकार, तेवढा जीव ओततो त्याच्यासाठी खरंच. पोर्ट्रेट पण मी बघितली एकांकिका, त्याच्यामध्ये पण ते माहिती पुण्याला कुठे हे दरड कोसळली होती, पूर्ण गाव गेलं होतं, त्याच्याशी रिलेटेड ती एकांकिका होती. काय अभिनय केला होता त्या पोरांनी, ते खरंच काय शब्द नाही येत माझ्याकडे. नाटकासाठी लिखाण, दिग्दर्शन पण तितकंच इम्पॉर्टंट असतं ना. स्क्रिप्ट मुळात आपल्यासाठी स्क्रिप्ट तुमची नाटकासाठी तुमची स्क्रिप्ट खूप इम्पॉर्टंट आहे. तुमचं लिखाण, सगळ्याच गोष्टी इम्पॉर्टंट आहेत ना रे. फक्त स्क्रिप्टच नाही, तुम्ही ते कसं प्रेझेंट करताय, आणि कलाकाराची मेहनत, लाईट्स, म्युझिक, सगळ्याच गोष्टी तेवढ्या इम्पॉर्टंट असतात. आणि जेव्हा सगळेच जण 100% देतात तेव्हा ते नाटक उभारतं. हो. खरंच कविता, खूप असं सुंदर वाटलं. आणि असं पुन्हा त्या रंगमंचाच्या झोनमध्ये जाऊन बॅकस्टेज आणि रंगमंचावरील गप्पा, त्या स्पर्धेचे नियम, या सगळ्या अटी ज्यांना माहीत नसतील त्यांना सगळ्या गोष्टी माहिती पडल्या मुळात. आणि तुझा ओव्हरऑल एकंदरीत रंगमंचावरच्या प्रवासासोबत तुझा जो एक पर्सनल, एक तुझ्या खाजगी आयुष्यातला प्रवास होता, ज्यामध्ये तू त्या गोष्टी सांभाळून तू रंगमंचावरचा प्रवास सुद्धा सांभाळते, आणि ज्या पद्धतीने तू पुढे चालली आहेस, खरंच हॅट्स ऑफ आहे. आणि लग्न झालंय, मुलगी आहे, फॅमिली, ह्या सगळ्या गोष्टीतून तू सगळ्या गोष्टींवर मात करत चाललीस.
तर खरंच ग्रेट. तुझा आता अपकमिंग एक प्रोजेक्ट कुठला आहे असं आता सध्या चालू आहे? नाही आता अपकमिंग करायचेत आता पुढे 2 अंकी नाटक करायचं आहे, एकांकिका आम्हाला करायच्या आहेत. आता नाही, आता मी ठरवलंय आता 6 वर्षानंतर आता स्वतःला वेळ द्यायचा आणि आपली कला जपायची. आपल्याला थांबायचं आता नाही. थांबायचं नाही. ऍक्च्युली खरं आता थांबायचं नाही. आता बोलतात ना एक आपल्या संसाराकडे मी बऱ्यापैकी एक स्त्रीने सगळ्याच गोष्टी बोलतात ना, ती जबाबदारी जेव्हा स्त्रीवर येते तेव्हा ती ठरवते ना की कोणत्या वेळेला कोणता वेळ कुठे दिला पाहिजे. तर मी माझा बऱ्यापैकी वेळ माझ्या संसारावर दिलाय, मी बऱ्यापैकी माझ्या गोष्टी सेट केल्यात. पण त्याच्यामुळे मला माझी कला कुठेतरी सोडावी लागली होती. 6 वर्ष मी एवढा मोठा गॅप घेतला होता. पण आता नाही, आता बऱ्यापैकी सेट आता झाले. मी जिद्दीने माझ्या परत नवऱ्याला एकदा पण पुढे. सांगून ठेवलंय, आता माझा जॉब वगैरे सगळं आहे, आता पुढचं तुम्ही बघायचं. आता मी मागे हटणार नाही. मला स्पर्धा वगैरे करायच्यात आणि मला थांबवायचं नाही. आता करत राहायचं पुढे म्हणजे बघ ना, शेवटपर्यंत. तू आता एवढं खाजगी आयुष्य असून सुद्धा, जॉब वगैरे करून सुद्धा तू तुझ्या कलेला जपतेस. हो. जसं की आम्ही कलाकर्मीच्या चॅनल थ्रू आम्ही हेच ऑलवेज सांगत असतो की आपल्या म्हणजे रेग्युलर लाईफमध्ये आपण आपल्या कर्मासोबत आपल्या कलेला घेऊन जपत असतो. तशाच प्रकारे आम्ही ते कलाकर्मी बोलवतो. ते आपले कला कशा प्रकारे जपतात आणि सादर करतात आणि किती रिस्पेक्ट करतात. मुळात कला ओळखणं, त्याची रिस्पेक्ट करणं आणि त्याला जोपासणं आपल्या रेग्युलर लाईफसोबत, विच इज मोर क्रिटिकल. आणि ते लोक करतात, त्याला खरंच सलाम आहे आणि तेच खरे कलाकर्मी आम्ही असं म्हणतो. सर्वात पहिले थँक्यू यार मितेश. मला एवढं म्हणजे बघ, मी नाटकात कामं करते, ठीक आहे, तो एक अभ्यास असतो आपलं स्क्रिप्ट वगैरे. पण पहिल्यांदा मी एवढं बोलतीये कारण एवढं प्रेझेंट मला थोडं एक्सप्लेन नाही जमत रे, काही गोष्टी करायला थोडंसं आहे प्रॉब्लेम. पण आज मी बऱ्यापैकी एक्सप्रेस पण झाले, मी बोलले पण. आणि ते खरंच तुमच्यामुळे यार, तुम्ही हा प्लॅटफॉर्म, मला नाही याच्या अगोदर खूप भीती होती यार, जमेल का मला एवढं सगळं बोलायचं. आपल्याला गोष्टी माहिती असतात, आपल्याला माहिती असतात, ते एक्सप्लेन करताना आपण थोडंसं गडबडतो किंवा ते नाही जमत. कारण बघ, मी अशी एवढी मोठी नट नाही येणार आहे ना, म्हणजे काही बघ नावाजलेले आहेत कलाकार, त्यांची एवढी मी नाही आहे. मी एक आहे सामान्य मुलगी, जी आपलं घर संसार सांभाळून, आपल्या आईवडिलांना मदत करून, नवऱ्याला मुलीकडे तेवढं लक्ष देऊन, माझा जॉब सांभाळून मी माझी कला जपतीये. आणि एवढं सगळं जपत असताना एक सामान्य मुलीला तुम्ही एक ऑपॉर्च्युनिटी देता की या तुम्ही कलाकर्मी एवढ्या मोठ्या मंचावरती तुम्ही एक संधी देता, तर खरंच थँक्यू यार. म्हणजे मी शब्दात सांगू शकत नाही की मला किती भारी वाटतंय. आणि मी आज खरंच इथून मी खूप खूप गोष्टी घेऊन जाणारच. आणि आता माझ्यामध्ये खूप कॉन्फिडन्स आलाय नेक्स्ट टाइम. हो. आणि कलाकर्मीमध्ये बोलवण्याचा हाच एक हेतू होता की तुझी कला तू अशीच जपत राहा आणि पुढे येणारे अनेक प्रॉब्लेम्स असतील त्यांना मात करून एक खरी मोठी कलाकर्मी होच ना. कारण कसं आहे ना, आपण पैसा कमवतो रे, पण समाधान कसं कमवणार. तर माझ्यासाठी माझं समाधान माझी कला आहे. भले मी वडिलांच्या ह्याच्यातून पण माझं इन्कम आहे, मी माझा जॉबही सांभाळते, पण कुठेतरी एक असतो ना यार, मला समाधान हवंय, मला आनंद हवाय. तो कुठे, तर तो आनंद मला माझ्या कलेमधूनच मिळतो. मी कितीही दमलेली असू दे, दिवसभर कितीही धावपळ असते, माझी दिवसभर धावपळ असते, पण रिहर्सल म्हटलं की बस रिहर्सलला जायचंय. आता तर जरा थोडं मध्ये गॅप आहे, बंद आहे, तर असं झालं यार कधी रिहर्सल चालू होते. सरांना पण सर करा ना, कधी चालू करताय नाटक, कधी रिहर्सल चालू, कधी एकांकिका चालू होते. सगळं ह्याच्याकडे आपली धडपड असते. खरंच ग्रेट फिलिंग, रिली ग्लॅड टू टॉक टू यू. खूप छान वाटलं. आणि सर्वात आधी अभिनंदन तुला की मेला तो शेवटचा होता नाटकाला पण तुमच्या प्राइज मिळाला आणि तुलाही एक बेस्ट अभिनेत्रीचं प्राइज मिळालं, त्याबद्दल अभिनंदन. खरंच खूप छान वाटलं. आणि आज कवितासोबत बोलून एक अशी गोष्ट पण एक लक्षात आली की आपल्याला सगळ्यांना आयुष्यात प्रॉब्लेम्स असतात. आपल्याला भरपूर सारे आपल्याला आयुष्यात खूप साऱ्या अडचणी असतात ज्यांच्यावर आपण मात करत असतो. काही लोक हरून जातात तर काही लोक त्याच्यावर मात करून पुढे जातात. पण या सगळ्या प्रॉब्लेम्समध्ये सुद्धा आपण आपल्या कलेला
कितपत जपतोय, आपली कला आपण कितपत जोपासतोय, सांभाळतोय या सगळ्यामध्ये, या प्रॉब्लेम्समधून सुद्धा, ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं. कारण की आपली कला हे आपलं समाधान असतं. तर असेच कलाकर्मी आम्ही या एपिसोड्समध्ये तुमच्यासमोर सादर करतो, ज्यांचे भरपूर असे संघर्ष असतात आणि ते पुढे येण्याचा प्रयत्न करत असतात, जे आपल्या कलेला जोपासतात. तर पुन्हा एकदा आम्ही नवीन एका एपिसोडमध्ये एक अशाच नवीन कलाकर्मी आम्ही घेऊन येऊ, नवीन कला आणि विविध कला घेऊन येऊ, त्यांच्याबद्दल माहिती तुम्हाला मिळेल. तर त्याच्यासाठी तुम्हाला आमचं चॅनल सबस्क्राईब करावं लागेल, जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनलचे पुढील अपडेट्स मिळतील. तर थँक्यू सो मच कविता, कलाकर्मी या पॉडकास्टमध्ये आल्याबद्दल. थँक्यू पुन्हा टीमचं यार, मला ऑपॉर्च्युनिटी दिली. बस खरंच आणि थँक्यू सो मच. आणि प्लीज तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा, कारण की त्याच्याशिवाय तुम्हाला पुढचा एपिसोड कळणार नाही. थँक्स.